नमस्कार, मी नितेश बायकुशलजी कराय, संचालक फिनिक्स करिअर डेव्हलपमेंट अकॅडमी वर्धा. बुलेट चालू घडामोडी या पुस्तकाचे लेखक. आपल्या सर्वांचे स्वागत करतो फिनिक्स अकॅडमी वर्धा या आपल्या यूट्यूब चॅनल आणि फेसबुक लाईव्हच्या पेजवरून. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. ज्या माणसानं या देशातील तेली, कुणबी, माई, महार, मांग, धनगर, कुष्टी, नावी, शेतकरी, शेतमजूर, भूमिहीन, कामगार, महिला, पुरुष सर्व लोकांना एकाच धाग्यात ओढण्याचं ज्या माणसानं काम केलं आणि ज्या माणसानं आपल्या संविधानातून या भारतातल्या प्रत्येक व्यक्तीला जगण्याचा अधिकार प्राप्त करून दिला, अशा विश्वरत्न, भारतरत्न, बोधिसत्व, क्रांतीसूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आज जयंती आहे. आणि आज त्यांच्या जयंतीनिमित्त आपण त्यांचा एक संघर्षमय जीवन प्रवास समजून घेणार आहे. कारण एका दिवसात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घडत नाही, एका दिवसात डॉक्टर APJ अब्दुल कलाम सारखे लोक घडत नाही. दिव्याखालचा लोकायले अंधार दिसते पण दिव्याचा, ठीक आहे, दिव्याचा स्वच्छ प्रकाश दिसते पण दिव्याखालचा अंधार मात्र लोकायला दिसत नाही. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समजून घेताना बऱ्याच वेळा लोकांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समजले नाही. म्हणून आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जीवन संघर्षमय जीवन प्रवास समजून घेत आहे. बऱ्याचशा OBC बांधवाले सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समजले नाही. मी बऱ्याच वेळा जिथं जिथं भाषणाला गेलो तिथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर OBC बांधवाले समजून सांगत असतो का जर लेखो तुमच्यासाठी कलम 340, त्याच्यात मी बी एक OBC आहे, का कलम 340 घोटून नसतं ठेवलं तर तुम्हाला ते 27% बी भेटलं नसतं. म्हणून जे OBC बांधव आहे त्याने आजचा, ठीक आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संघर्षमय इतिहास समजून घ्या. बरेचसे उच्चवर्गीय लोक सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा नाद करते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकाच जातीनं आपल्यापुरते मर्यादित करून ठेवले आहे. ठीक आहे, शेड्यूल कास्टच्या लोकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पकडून ठेवले, मायानं महात्मा फुले पकडून ठेवले, मराठ्यानं कुणब्यानं शिवाजी महाराज पकडून ठेवले. हे जातीत आणि धर्मात समाज सुधारक महापुरुषाले वाटू नका. याचं चारित्र्य एवढं मोठं आहे का हे सर्वसाधारण माणसाच्या आवाक्याच्या बाहेर आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एक विचार आहे आणि तो विचार आज आपण समजून घेऊ. कारण जर या भारतात सरकारी नोकरी किंवा अजून कोणती नोकरी करत असाल तर त्या सरकारी नोकरी करण्यावाल्याले निर्वाह वेतन भेटताय, ठीक आहे, त्याला प्रोव्हिडन्शियल फंड म्हणते. तो फंड सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पुण्याई आहे. या भारतातली रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सुद्धा, ठीक आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पुण्याई आहे. कामगाराबाबत केलेले कायदे इंग्रजांच्या काळात 12 तास 16 तास काम करावं लागे कामगाराले. कामगाराचे तास 16 तासावरून 12 केले. भारत स्वतंत्र झाल्यावर पुन्हा कामगार कायद्यात दुरुस्त्या केल्या आणि 8 केले. किती केले? 8. आता आमच्या नरेंद्र मोदी साहेबांना पुन्हा 8 तासावरून कामगार कायद्यात सुधारणा केल्या आणि पुन्हा 12 केले. म्हणजे आता तुम्ही विचार करा का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार कामगाराबाबत का होते, ठीक आहे. म्हणून इंग्रजांनी त्याला मजूर मंत्री बनवलं होतं. आपल्या काळात भारत स्वतंत्र झाला तर भारताच्या स्वातंत्र्याचे पहिले कायदा मंत्री सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. संविधान सभेत एकही माणूस नव्हता त्याच्या एवढा शिकलेला. म्हणून त्या माणसाची भारताच्या संविधान सभेला गरज होती. निवडून आल्यावर पहिल्यांदा तर निवडणुकीत उभे राहिले तर पडले, त्याच्यानंतर पुन्हा उभे केले, उभे केल्याच्या नंतर निवडून राहिले, निवडून आले. पण भारत पाकिस्तानची फायनी झाली तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मतदारसंघ पाकिस्तानच्या वाटणीला गेले. म्हणून ते इनडायरेक्टली पाकिस्तानच्या राज्यघटना समितीचे सदस्य झाले आणि पाकिस्तानच्या राज्यघटना समितीचे सदस्य झाल्याच्या नंतर मग आता त्याला तर पाकिस्तानात जायचं नव्हतं, तर त्यानं मग भारताच्या संविधान सभेचं त्या संविधान सभेत त्याला जायचं होतं. तर त्यानं संविधान सभेत पाकिस्तानची संविधान सभा स्वीकारली नाही, राजीनामा दिला. पण आता का करायचं बा, निवडून कसं यायचं? तर महात्मा गांधी म्हणते का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संविधान सभेवर घेतल्याशिवाय होणार नाही, ह्या माणूस लागन. कारण त्याच्या अगोदर संविधान सभेचं कार्य 6-7 महिने चाललं होतं आणि त्या 6-7 महिन्याच्या प्रवासात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं काम पाहून त्याले मग, ठीक आहे, मुस्लिम लीगच्या पाठिंब्यानं एक मंडल नावाचे व्यक्ती होते जे कोलकात्यातून निवडून आले होते, त्यांना आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि भारताच्या संविधान सभेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची गरज आहे म्हणून त्याला निवडून पाठवलं होतं. असा जो प्रवास आहे, एक व्हिडिओ स्पेशल त्याच्यावर आहे, आपल्या यूट्यूब चॅनलवर आहे, पाहून घ्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राज्यघटना समितीवर कसे पोहोचले तो बी एक वेगळाच प्रवास आहे. म्हणून आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संघर्षमय जीवन प्रवास पाहताना
त्याच्या वाटेले किती संघर्ष आल्या. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा फॉरेनवरून शिकून आले, बॅरिस्टरची पदवी घेऊन आल्याच्या नंतर हे इंग्रज चोट्टे म्हणते, हे इंग्रज इतके बदमाश होते का यायनं तेव्हा हुशार लोकायले बांधून ठेवायचं काम केलं. आता काही वेगळी परिस्थिती नाही. एखादा जास्तच बडबड करत असन, एखादं जास्तच बकबक करत असन, एखादं जास्तच हुशार असन तर त्याला बांधून ठेवण्याची पद्धत आता बी आहे. त्याला एखादी नोकरी देईन, त्याला एखाद्या पक्षात घेऊन एखाद्या तोंडावर देते टेपपट्टी गुंडाळून. ठीक आहे, पण माय तोंडावर टेपपट्टी गुंडाळण्याचे बऱ्याचशा प्रयत्न केले जाते, पण मी काय ऐकत नाही. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फॉरेनवरून शिकून आल्यावर इंग्रज म्हणे का तुम्ही मुंबई हायकोर्टात न्यायाधीशाची नोकरी स्वीकारा. न्यायाधीशाची नोकरी जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वीकारली असती, त्याने इंग्रजांनी उत्तर दिलं का जर मी तुमची नोकरी स्वीकारली तर मी तुमचा गुलाम होईन आणि मग मला माझ्या समाजाबाबत आणि तुमच्या विरुद्ध एक कवडीचा शब्दही बोलता येणार नाही. मला ठीक आहे, माझ्या समाजाला न्याय मिळून द्यायचा आहे. माझा जन्म या समाजाची उन्नती करण्यासाठी झाला आहे, तुमची चाकोरी करण्यासाठी झाला नाही आहे. असं जेव्हा उत्तर दिलं तर इंग्रज पुन्हा त्याच्या वाटी नाही गेले. आणि मग आपला प्रपंच कसा चालवायचा तर प्रपंच वकिली करून चालवला, काही कॉलेजमध्ये प्राध्यापकपणा करून चालवला, कारण प्रपंच होता. कोणी बायका टाकून नाही दिल्या. ठीक आहे, काही लोक बायका टाकून प्रवास करून राहिले जीवनाचा. ठीक आहे, आणि आपल्याला सांगते नाही का 1000 रुपयाचं सिलेंडर करून टाकलं. ज्यानं बायका टाकून दिल्या त्याला का माहीत आहे का नाही सिलेंडरचे भाव वाढले तर का होते. ठीक आहे, सामान्य माणसाला विचारायला जा, तो सांगन तुम्हाला. तर मग म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जीवन प्रवास, तो प्रपंचही ठेवला, आपलं कुटुंबही चालवलं आणि आपल्या समाजाले उन्नतीवर आणण्यासाठी का करता येईल हे लक्षात ठेवा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वाक्य आहे का शासन करती जमात बना. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या शिक्षणाच्या फायद्यातून बंद्या भारतातल्या सर्व जाती धर्मातल्या लोकांनी एकाच मायात ओळण्याचं काम केलं. भारतीय राज्यघटनेतलं कलम 15 म्हणते का या भारतात जात धर्म लिंग वंश पंथ ठीक आहे आणि जन्मस्थान याच्यावरून भेदभाव करता येणार नाही. कायद्यापुढे सर्व समान राहील, इक्वेलिटी आणण्याचा प्रयत्न केला. जो समाज खितपत पडला होता त्या समाजाला अपलिफ्ट करायसाठी का करता येईल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भांडू आपल्या समाजाच्या उन्नतीसाठी राज्यघटनेत तरतुदी करून ठेवल्या. आणि त्याच्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणे का SC ST व्यतिरिक्त जो उच्चवर्णीय भारतात समाज आहे याच्या मनात एक मोठा समाज खितपत पडला आहे. त्याने म्हणे अदर बॅकवर्ड क्लास म्हणजे SC ST व्यतिरिक्त अजून एक मोठा समुदाय आहे का ज्याची लोकसंख्या 50% वर आहे, पण तो झोपून आहे, त्याला जाणीव नाही आहे, कारण तो मनात होता आणि तो मनातलाच भरडला जात होता. संविधान सभेत त्यानं प्रश्न मांडला का याही समाजाला आरक्षणाची गरज आहे, यायला द्या. तर तेव्हा संविधान सभेतल्या बऱ्याचशा लोकांनी काँग्रेसचा विरोध केला आणि तो विरोध केल्यामुळे ओबीसीले आरक्षण बी भेटलं. तर मागासवर्गीय प्रवर्गाच्या शैक्षणिक आणि सामाजिक मागासलेपणासाठी या भारतात आयोग बाबासाहेब आंबेडकर समजले नाही. 27% मध्ये यायला गुंडाळून टाकलं. याची लोकसंख्या या भारतात डुकरं मोजते, गधे मोजते, वाघ मोजते. ठीक आहे, पण ओबीसी नाही मोजत. म्हणून त्या ओबीसीला सांगून राहिलो का तुमच्या घरात एक छत्रपती शिवाजी फोटो लावा आणि ठीक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो लावा. एखादा जर राजकारणी तुमच्या घरात तर त्याला 10 वेळा विचार यायला पाहिजे का हे कोण्या कॅटेगरीचा आहे. यासोबत बोलायचं तर 70 वर्ष देश आमचा चालून राहिला आणि अमेरिकानं आमची राज्यघटना लिहिणं चालू होती. यायच्या राज्यघटनेवर 10 वर्ष जरी यायचा देश चालला तर लय आहे म्हणे, कारण देश चालवणं साधं काम नाही. त्या संविधानावर 70 वर्ष झाली. आज 75 वर्ष आपण म्हणून राहिलो भारताचं. ठीक आहे, स्वातंत्र्याचे 75 वर्ष म्हणून राहिलो ना, तर त्या स्वातंत्र्याच्या 75 वर्षाले जे आतापर्यंत ठीक आहे या भारताच्या इतिहासात राष्ट्रीय आणीबाणी लावली होती इंदिरा गांधीनं, तो तेवढा कालखंड सोडला. तर या राज्यघटनेवर राजकीय लोक आहे म्हणून यायच्या ठीक आहे यायच्या कधीच ऐकायचं नाही का. यायनं म्हणलं का चला रे रस्त्यावर उतरा, तर याच्यात गोरगरिबाचं पोरग भरडल्या जाते, गोरगरिबावर अन्याय होते, यायचे पोट्टे फॉरेनले शिकत राहते. म्हणून शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. तुमच्या शिक्षणाचा अर्थ त्याने लावून घेतला का मी शिकलो तर माझ्या समाजाला न्याय मिळून दिला. आताचं पोट्टे एका समाजाचं शिकलं तर त्या समाजाला 1 रुपया बी फेकून नाही मारत.
ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. तर शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करण्याची गरज आहे. जोपर्यंत संघटित होणार नाही तोपर्यंत तुम्हाला काही भेटणार नाही. म्हणून तुम्हाला जर व्यवस्थेत जाऊन दुरुस्त्या करायच्या आहे, तुमच्या समाजाला न्याय मिळवून द्यायचा आहे, तो न्याय तुम्ही संघटित होऊन मिळवून देऊ शकता, शिक्षण घेऊन मिळवून देऊ शकता. आणि तलवारीची गरज नाही आता, ठीक आहे. कारण मी पुण्यात 2 लाईनी वाचल्या होत्या. अंधार फार झाला आता दिवा पाहिजे, पुन्हा एकदा या राष्ट्राला जिजाऊचा शिवबा पाहिजे. तर आता शिवबा म्हणून जरी जन्माला आले तर तलवारीची गरज नाही. तुमच्या पोराच्या हातात तलवारी नसल्या तरी चालते, पण मात्र नोटबुक पेन असलं पाहिजे. आणि तो नोटबुक पेनच तुम्हाला या भारताच्या संघर्षमय इतिहासात जिवंत ठेवू शकते. हे भारतीय संविधानाची ताकद आहे. तुमच्यावर जर अन्याय झाला तर तो अन्याय या जगातलं, या भारतातलं एकच पुस्तक दूर करू शकते. ते भगवद्गीता दूर करू शकणार नाही, ते कुराण दूर करू शकणार नाही, ते बायबल दूर करू शकणार नाही, आणि गुरुग्रंथ साईबाबी दूर करू शकणार नाही. या भारतात एकच मोठा ग्रंथ आहे का तुमच्यावर अन्याय झाला तर तुमच्या अन्यायाला वाचा फोडू शकन, ते म्हणजे भारताचं संविधान. आणि त्या संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. म्हणून त्याचं कार्य लय मोठं आहे. सगळ्या जाती, धर्म आणि पंथातल्या लोकांसाठी आहे. पण आपण विभागून घेतले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा एक विचार आहे. तो विचार आज आपण समजून घेऊ. कारण इतकं साधं सोपं काम नाही का तेव्हाच्या व्यवस्थेच्या विरोधात प्रश्न उचलणं आणि ते प्रश्न समाजासमोर मांडणं, इंग्रजासमोर मांडणं आणि आपल्या संविधानातून आपल्या लोकांना न्याय मिळवून देणं. म्हणून शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. शिक्षण केवळ नोकरी मिळवण्यासाठी नाही आहे. शिक्षण घेऊन जर तुम्ही अन्यायाला वाचा फोडू शकत नसाल, तुम्ही अन्याय सहन करत असाल, तर हे शिक्षण काही कामाचं नाही. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि जो शिकेल तो गुरगुरेल. म्हणून तुमच्या शिक्षणाचा हक्क तुमच्यापासून हिरावल्या गेला पाहिजे नाही, हे लक्षात ठेवा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणते इज्जतीपेक्षा भाकर प्यारी. काय म्हणते? का भाकरीपेक्षा इज्जत प्यारी म्हणते? भाकरीपेक्षा इज्जत प्यारी असली पाहिजे. 100 दिवस शेळी होऊन जगण्यापेक्षा 1 दिवस सिंह होऊन जगा. ठीक आहे. काय म्हणते? 100 दिवस शेळी होऊन जगण्यापेक्षा 1 दिवस सिंह होऊन जगा. म्हणून सिंह होऊन जगाचं, ठीक आहे. आत्महत्या करायची नाही. बंडखोरी केली तर चालन, बंड केला तर चालन, पण आत्महत्या करायचे विचारही तुमच्या डोक्यात यायला नाही पाहिजे. आता आपल्या लायब्ररीत अभ्यास करणाऱ्या एका पोरानं मागं आता आत्महत्या केली 2-3 दिवसाच्या अगोदर. ठीक आहे. खूप वाईट घटना झाली. कदाचित त्याच्या आत्महत्येनं काही भेटलं नाही, पण ठीक आहे, त्याच्या आत्महत्येनं काही भेटलं नाही, पण त्यानं जर बंडखोरी करून तिकडं जर मुख्यमंत्र्याला जाऊन भेटला असता नाही तर तिकडं काही कमी जास्त केलं असतं तर थोडीशी मजा आली असती. आहे का नाही? म्हणजे हे लोकांना समजायला पाहिजे. भगतसिंग होऊन मरा, ठीक आहे, माफी मागून सावरकर नाही बनायचं. ठीक आहे. म्हणून मी तुम्हाला सांगून राहिलो का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लय खतरनाक काम आहे. त्यानं ठीक आहे तडजोड फार कमी स्वीकारली, पण मात्र आपल्या समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी वारंवार प्रयत्न केले आणि आपल्या शिक्षणाचा फायदा गोर गरीब जनतेला कसा होईल, माझ्या समाजाला कसा होईल. इथं ओबीसीचं आरक्षण खाऊन टाकलं तरी हे कोणी राष्ट्रवादीचा, कोणी बीजेपीचा, कोणी काँग्रेसचा, कोणी धनुष्यबाण घेऊन हातात आहे. आणि यायले बोंबलाल तयार नाही. यायनं जर राजीनामे, भारतातल्या ओबीसीच्या नेत्यानं राजीनामे तोंडावर मारून फेकले तर नाही 2 दिवसात यायचं आरक्षण परत दिलं तर काहीच नाही. पण ह्या ओबीसीला समजून केव्हा मी बी त्याच्यात आहे. ठीक आहे. पण मी बोंबलतो रे बुवा. ठीक आहे. बाकीच्याचं मला काही लेणं देणं नाही, माझ्या बोंबलणं काम चालू आहे असो. ठीक आहे. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जीवन चरित्र पाहतानी आता बऱ्याच वेळा काय होते का बरेचसे उच्चवर्गीय लोक आहे, यायले तर बाबासाहेब आवडतच नाही. अबे पण तुम्हाला जे दिवाळीचं बोनस भेटते ना, हे सुद्धा पुण्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आहे. का म्हणून राहिलो? आता दिवाळीला बोनस भेटते सरकारी नोकरीत, 1 महिन्याचं पेमेंट देते सरकार. कुठून देते माहिती आहे का? इंग्रजांच्या काळात म्हणजे 1934 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ठीक आहे वारंवार इंग्रजाईला मागणी लावून दिली का आम्हाला बोनस पाहिजे. तर इंग्रज म्हणे बोनस खायचं पाहिजे म्हणे. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समजून सांगितलं का बोनस खायचं, तुम्ही चोट्टेव आम्हाला हप्त्याचा पगार देत होते. इंग्रजांच्या काळात पगार देण्याची पद्धत होती का हप्त्याचा पगार द्यायचा. ठीक आहे. कायचा द्यायचा? हप्त्याचा. आवाज गिवाज येते का बरोबर? पाय बे मोठे आवाज गिवाज आले नाही सांगा बे. ठीक आहे. तुम्हाला नाही म्हणून राहिलो, ऑनलाईनवाल्याला म्हणून राहिलो. ठीक आहे. तर ठीक आहे. तर आता लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. आता आपण ठीक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या जीवन प्रवासात बरेचसे संघर्षमय प्रवास आहे त्याचा. तर या संघर्षमय जीवन प्रवासात
त्यानं बोनस सुद्धा दिलं. का दिलं? हे बोनस देण्याची पुण्याई सुद्धा त्याचीच आहे. आता हे बोनस कसं दिलं हे लय लोकांना माहित नाही. आणि आता जे सरकारी नोकरीमध्ये ओपन कॅटेगरीचे लोक आहे, ठीक आहे, त्याला तर असं वाटते का हे जे SC ST ला आरक्षण दिलं हे आमचं खाऊनच दिलं, यायचं खाऊन नाही दिलं. लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण आहे. कायच्या प्रमाणात आहे? लोकसंख्येच्या. त्याच्यामुळे त्याचं काही दिलं नाही. आता लक्ष द्या. आता हे जे मी तुम्हाला सांगून राहिलो, ठीक आहे, तो लाईट बंद कर बरं, ट्यूबलाईट बंद कर फक्त. हा ठीक आहे. तर हे पहिले हप्त्याचा पगार दे. कायचा पगार दे? हा, हप्त्याप्रमाणे पगार देत होते इंग्रज. लक्ष द्या, ठीक आहे. त्यानं बा इंग्रजायला का खतरनाक समजून सांगितलं. आम्हाला पेन्शन, आम्हाला ठीक आहे बोनस, आम्हाला बोनस कसं पाहिजे तर त्यानं सांगितलं का तुम्ही हप्त्याचा पगार दे. बरोबर आहे. मग हप्त्याचा पगार देऊन राहिले. आता लक्ष द्यावे. आणि आता तुम्ही महिन्याप्रमाणे पगार चालू केला तर आम्हाला 12 महिन्याचा पगार देता. किती वेळा? अबे किती वेळा? किती वेळा? मग 12 महिन्याचा पगार देता 12 वेळा. आणि मग एका वर्षात हप्ते येते 52. किती येते? आता किती येते? एका वर्षात हप्ते येते 52 आणि एका महिन्यात हप्ते येते 4. 52 4 ने भागातलं उत्तर आलं 13. 13 म्हणजे चोट्टेवर तुम्ही आमचा 1 महिनाच पुरा खाल्ला. 4 हप्ते म्हणजे 1 महिना. अरे वा रे वा, शाबास. याले म्हणते डोकं. हे बी पाहिजे. समजलं का? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणे तुम्ही आता आम्हाला 12 महिन्याचा पगार देत आहे. पहिले हप्त्याने देत होते. एका वर्षात हप्ते ते 52. ठीक आहे. शिकलो का नाही आपण गणतात? अबे शिकलो का नाही? हा, तर 52 हप्ते ते 52 हप्त्याप्रमाणे जर 4 एका महिन्याचे 4 हप्ते केले तर महिने होते 13. तुम्ही आमचे सरळ 4 हप्त्याचा पगारच गायब केला. आम्हाला ते जे वरचे 4 हप्ते आहे त्याचा पगार लागल. देता का नाही? का उतरू रस्त्यात? नाही 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 देतो ना. तर मग इंग्रज मान्य झाले. मग आता या कसा द्यायचा त्याने विचारलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना. तर म्हणे आमच्या भारतात सगळ्यात मोठा एक सण राहते दिवाळी. त्या दिवाळीले लोकांना महिन्याभराचं बोनस देत जा. तर तेव्हापासून बोनस देणं सुरू झालं. ठीक आहे. तर लय खतरनाक डोकं होतं. म्हणून जगातल्या सगळ्यात जास्त डिग्री असणारा माणूस आहे. 22,000 पुस्तकाची लायब्ररी होती. किती हजार? 22,000 पुस्तकाची लायब्ररी होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची. नुसता पुस्तकाचा ठीक आहे छंद होता. नुसतं कपाटात आणून नाही ठेवे. वाचे बी म्हणलं छंद असून नाही, नुसतं घेतलं पुस्तक आणलं कपाटात. म्हणून भारताचं संविधान समजून घ्या. तुमच्यावर अन्याय झाला तर तो दूर भारताचं संविधान करू शकते. म्हणून संविधान घरात कपाटात आणून ठेवायची गोष्ट नाही आहे. संविधान लोकांच्या डोक्यात पेरा लागल आणि त्याची गरज आहे. ठीक आहे. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ठीक आहे यांचा जन्म ठीक आहे यांचा जन्म कधी झाला? तर याचा जन्म झाला 14 एप्रिल 1891 चा जन्म आहे. ठीक आहे. 14 एप्रिल 1891. 14 एप्रिल 1891 चा जन्म आहे. 14 एप्रिल 1891 ले जन्म झाला. भारत सरकारनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एवढं मोठं कार्य असून भारत रत्न पुरस्कार द्याले मृत्यूनंतर 40 वर्ष जा लागले. लाजिरवाणी परिस्थिती आहे. भारत सरकारले सांगावं असं वाटते या भारत सरकारनं त्याचा मृत्यू झाल्याच्या नंतर तिथून 30 ते 35 वर्षांनी त्याला भारत रत्न दिला. 1991 ले त्याच्या 100व्या ठीक आहे जन्म शताब्दी नंतर दिला. म्हणजे त्याला जन्माले 100 वर्ष झाले तेव्हा दिला. 1956 ले त्यांचा मृत्यू आहे. कदाचित त्याच वर्षी द्यायला लागत होता कारण 1954 पासून भारत रत्न देणं सुरू झाले आणि आपण पहिल्यांदा 3 लोकांना भारत रत्न दिले. ठीक आहे. CV रमन, राजगोपालचारी आणि करवेले कुठं दिला बे? ट्रिपल R आहे ना. CV रमन ठीक आहे. हा राधाकृष्णन अजून हा राजगोपालचारी. हा आता लक्ष द्या. मग 14 एप्रिल 1891 ले जन्म. ठीक आहे. त्यांचा मृत्यू आहे 6 डिसेंबर 1956. ठीक आहे. त्याचा जन्म महू मध्य प्रदेश. ठीक आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाराष्ट्राचे होते पण त्याचे वडील
ठीक आहे, मिलिटरीत नोकरीवर होते म्हणून त्याचा जन्म महू मध्य प्रदेश. महूले इंग्रज जायचं आणि आजही इंडियन एअरफोर्स इंडियन ठीक आहे आर्मीचं ट्रेनिंग सेंटर आहे कुठं महूले. इंग्रजांच्या काळात सुद्धा ट्रेनिंग सेंटर होतं आणि तिथं ठीक आहे मिलिटरी कॅम्प होता. आजही मिलिटरी कॅम्प आहे महूले. तर जिथं जिथं इंग्रजांनी मिलिटरी कॅम्प उभे केले, हे जे आता देहरादूनले NDA चे पोट्टे जाते ठीक आहे, त्याच्यानंतर खडक वाचले जाते, तर हे सगळे तेव्हाचेच इंग्रजांच्या काळाचेच बेस्ट मिलिटरी कॅम्प आहे. हे काय आपण जागा बदलवली नाही. त्याचे वडील ठीक आहे आर्मीत नोकरी करत होते, तर तिथं त्याचा जन्म झाला. ठीक आहे, भीमराव रामजी सपकाळ, त्याचं आडनाव सपकाळ होतं. ठीक आहे, आता लक्ष द्या. मग त्याच्यानंतर वडिलाचं नाव होतं रामजी मामूजी सपकाळ, आईचं नाव होतं भीमाई, मूळ आडनाव सपकाळ होतं, हे लक्षात ठेव जा. आंबावडे गावाचं नाव होतं, त्याच्यावरून आंबेडकर नाव पडलं. 1908ले मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण केली आणि 1908ले मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण केल्याच्या नंतर 1913ले मुंबईचं आज बी एल्फिस्टन कॉलेज आहे मुंबईत. मी तुम्हाला सांगितलं ह्या चांगला गव्हर्नर होता इंग्रजांच्या काळात मुंबईचा, म्हणून त्यानं एका कॉलेजची स्थापना केली. त्या कॉलेजला एल्फिस्टन नाव दिलं. त्या एल्फिस्टनच्या नावानं आजही मुंबईत कॉलेज आहे. ठीक आहे, यानं महाराष्ट्रात रयतवारी पद्धत आणली होती. ठीक आहे, जे रयतवारी पद्धत थॉमस मुनरोनं मद्रास प्रांतात लागू केली होती, त्याच्यात काही फेरबदल केले होते. तोच एल्फिस्टन होय, त्याच्या नावानं कॉलेज आहे. 1913ले एल्फिस्टन कॉलेजमधून BA केलं आणि BA ॲट ए टाइम 2 विषयात केलं, एक पर्शियन लँग्वेज मध्ये आणि एक इंग्रजी लँग्वेज मध्ये. ठीक आहे, BA 2 विषयात मुंबईच्या एल्फिस्टन कॉलेजमध्ये पर्शियन लँग्वेज आणि इंग्रजी भाषेत केलं. त्याच्यानंतर पैशाची कमतरता आली तर शिकू नाही शकले, तर मग त्यानं एक पत्र लिहिलं आणि तेव्हा ओबीसीचा एक राजा होता. ठीक आहे, बडोदा संस्थानचे राजा सयाजीराव गायकवाड. तर सयाजीराव गायकवाड यांना पत्र लिहिलं का माझी शिकायची खूप इच्छा आहे, तुम्ही स्कॉलरशिप, मी ऐकलं का तुम्ही स्कॉलरशिप देता शिकणाऱ्या लोकांना, तर त्याला पत्र पाठवलं. ठीक आहे, सयाजीराव महाराज ठीक आहे सयाजीराव महाराजांनी लगेच ठीक आहे त्यांना अर्थसहाय्य केलं. महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या अर्थसहाय्याने न्यूयॉर्कच्या कोलंबिया विद्यापीठात त्यानं प्रवेश घेतला. जुलै 1993ले भारतातून रवाना झाले आणि तिथं प्रवेश घेतला कोलंबिया युनिव्हर्सिटी न्यूयॉर्क. आणि 1915ले आता लक्ष द्या, 1915ले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोलंबिया युनिव्हर्सिटीतून MA ची परीक्षा उत्तीर्ण केली आणि तिथं आपला एक थेसिस सादर केला. त्या थेसिसचं नाव होतं प्राचीन भारताचा व्यापार. ठीक आहे, तर ठीक आहे याने म्हणते एन्शियंट इंडियन ट्रेड, या नावानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपला ग्रंथ सादर केला. आज बी हे ग्रंथ त्या युनिव्हर्सिटीत ठेवून आहे आणि जे पोरं PhD करते त्याच्यासाठी आज बी ह्या प्रबंध तिथं लावून आहे, म्हटलं अभ्यासासाठी पोरं वापरते. तर 1915 लगेच 2 वर्षात तिथं गेल्याबरोबर इथं पोट्टे एटीकेटी घेते. ठीक आहे, इथं 4 वर्ष लागते डिग्री कंप्लीट करायला, छोट्याले 3 वर्षाची. मायाच पहा ना. ठीक आहे, निवाड. ठीक आहे, 3 वर्षाची डिग्री 5 वर्ष लागली. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लगेच 2 वर्षात कोलंबिया युनिव्हर्सिटीतून MA ची परीक्षा पास केली आणि प्राचीन भारताचा व्यापार नावाचा थेसिस तिथं सादर केला. त्याच्यानंतर 1917 ठीक आहे 1917ले ठीक आहे PhD केली कोलंबिया युनिव्हर्सिटीतूनच, म्हणजे तिथंच. ठीक आहे, आता लक्ष द्या, तेव्हा स्कॉलरशिप राजा महाराजांना दिली आणि ते सयाजीराव गायकवाड महाराजांनी दिली, म्हणजे साधं काम नाही आहे. ठीक आहे, मग त्याच्यानंतर PhD केली कोलंबिया युनिव्हर्सिटीतून आणि जून 1917ले भारतात वापस आले. आता तिथं थोडी राहणार होते, तिथं त्याची सोय नाही. आता का करायचं, भारतात वापस आले कारण भारतातल्या 2 समाज ज्याले विहिरीवरून पाणी नव्हता भरता येत, गावात तळ असलं त्या तळ्यावरून बी पाणी भरायचा अधिकार नव्हता. ठीक आहे, लोकांच्या घरी गेलोय तर दरवाजाच्या बाहेर बसा लागे. कोणी एखादा ब्राह्मण जर रस्त्याने चालला असेल तर त्या समाजातल्या लोकांले ठीक आहे रस्त्याच्या बाजून चालता चालता खाली बसा लागे. सावली ब्राह्मणावर पडली नाही पाहिजे अशी पद्धत होती. रस्त्यानं चालताना जमीन खराब होती बा यायच्या पायानं. ठीक आहे, आता जमीन कशी खराब होईल रे बा, त्या जमिनीवर तू बी चलून राहिला, ते माणसं आहे तर त्याच्या कमरीले फळ्याच्या पांचोया बांधून राहत होत्या, ज्याले अनुकुचीदार काटे राहत होते, ते मांडीले रुतत होते आणि मांड्या रक्तवून जात होत्या.
अशा वाईट पद्धती भारतात होत्या. अन्न नव्हतं भेटत, खाले वेठबिगार पद्धत होती. ढोरा डुकरासारखे गुलामासारखे वागत होते. एक टाइम खाले दिलं तर लेकरं घरी उपाशी राहत होते. तर जे ढोरं मरत होते त्याचं मांस नदीच्या थडीवर पडलं राहत होतं. ते गंजा तानाचं शिजवाचं खाचं, इतकी भयंकर परिस्थिती होती. त्याच्यातून तो सिकलसेस रोग पैदा झाला जो 3 पिढ्यानं जन्माला येते. ठीक आहे, हे इतकं साधं काम नाही आहे. ठीक आहे, म्हणून लय लोकांना साधं आणि सोपं वाटते. तवाची परिस्थिती आणि आताची परिस्थिती, म्हणून ब्राह्मणाचे कसब, गुलामगिरी, शेतकऱ्याचा आसूड, हे जेव्हा द अनटचेबल हे जेव्हा पुस्तकं वाचा ना तर तेव्हा अंगावर काटे येते. हे पुस्तकं वाचताना का परिस्थिती होती हे समजून घ्या तुम्ही. आणि ते लोकांना लिहून ठेवली आहे. आणि तेच तुमच्यात MPSCचा अभ्यास करताना हे सगळे तुमच्या डोक्यात घुसलं पाहिजे. कारण तुम्हाला समाज सुधारक समजले तर तुम्ही समाज उन्नती करू शकाल आणि सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोहोचू शकाल. याच्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, ठीक आहे, धोंडो केशव कर्वे, ठीक आहे, त्याच्यानंतर गोपाळ गणेश आगरकर, पंडिता रमाबाई यासारखे समाज सुधारक आपल्याला शिकवले जाते. म्हणून जून 1917 भारतात परत आले. आणि आता ठीक आहे, सयाजीराव महाराजांचं ठीक आहे दिलेलं अर्थसहाय्य फेडायचं कसं, म्हणून जुलै 1917 मध्ये बडोद्याच्या मिलिटरी ठीक आहे मिलिटरी स्कूलमध्ये ठीक आहे मिलिटरी सेक्रेटरी म्हणून नोकरी स्वीकारली. काही दिवस नोकरी केली. पण सयाजीराव गायकवाड महाराज म्हणे का तुमचा जन्म आमच्या संस्थानासाठी नाही झाला आहे, तुमचा जन्म या समाजासाठी झाला आहे. अजून समोर शिका, का मदत लागली तर आम्हाला सांगा. त्याच्यानंतर नोव्हेंबर 1918 मुंबईच्या सिडनीहॅम वाणिज्य महाविद्यालयात प्राध्यापकाची नोकरी स्वीकारली. कारण प्रपंच बी चालवायचा होता. मग काही दिवस तिथं केली सेक्रेटरीची, मिलिटरी सेक्रेटरी. मग प्राध्यापक म्हणून सिडनीहॅम कॉलेजमध्ये नोकरी केली. ठीक आहे, नोव्हेंबर 1918. मग 31 जानेवारी 1920 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पहिलं वृत्तपत्र काढलं, मूकनायक. कोणतं? मूकनायक. लक्षात ठेवा. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. 31 जानेवारी 1920 ठीक आहे. आता 31 जानेवारी ठीक आहे 2020 मूकनायकले 100 वर्ष पूर्ण झाले. तर 31 जानेवारी 1920 मूकनायक हे पाक्षिक काढले आणि त्याला मदत केली छत्रपती शाहू महाराजांनी. कोण मदत केली? जर विचारलं ठीक आहे, जर विचारलं का मूकनायक साठी अर्थसहाय्य कोण केलं तर छत्रपती शाहू महाराजांनी केलं. आता या मूकनायकावर तुकाराम महाराजाचे वचन येत होते. आपल्याला परीक्षेत विचारते का मूकनायक वृत्तपत्रावर म्हणजे वर्त ठीक आहे वर्त मूकनायक लिहून राहत होतं आणि त्याच्या खालतं ठीक आहे एक एक दोहे लिहून राहत होते. कोणाचे? तुकाराम महाराजाचे अभंग लिहून राहत होते. तर मग ते अभंग समाजाच्या उन्नतीसाठी का बोध देते ठीक आहे याच्यासाठी ते छापल्या जात होते. तर तुकाराम महाराज हे लक्षात कसं ठेवायचं तर तुका मुका होता असं लक्षात ठेवायचं. ठीक आहे, मूकनायकावर तुकाराम महाराजाचे वचन होते. कोणाचे वचन होते? तुकाराम महाराज ह्या एकमेव माणूस आहे या पृथ्वी तलावरचा का जेव्हा हेलिकॉप्टर नसताना यायच्या म्हणण्यानुसार हेलिकॉप्टर घ्यायला आलं होतं. ठीक आहे, जेव्हा हेलिकॉप्टरचा शोध नव्हता. आणि आपण बयाडासारखे विश्वास ठेवतो काय एकट्या तुकाराम महाराज आले इथून हेलिकॉप्टरनं नीन कसा, हे विचार करा. ठीक आहे, तुकाराम महाराज पैलवान होते. तुकाराम महाराजांना अभंग गाता लिहिली तर ते लोकांच्या तोंडी पास झाली होती. म्हणलं आता आमच्यापेक्षा तुकाराम वरचढ होते का म्हणून त्याले इंद्रायणीत बुडवायला लावली. आपल्याला म्हणते का इंद्रायणीतून वर तरंगल्या. अबे पुस्तक कुठं वर तरंगण बे, सब चिवत्याचा बाजार आहे, सब खोटं सांगितलं. तशी इंद्रायणी वर नाही तरंगली, लोकांच्या तोंडी पास झाले होते तुकाराम महाराजाचे अभंग. इंद्रायणी जरी बुडवली तरी त्याच्यानंतर अभंग गाता तुकाराम महाराजाची बुलली नाही, म्हणजे लोकांच्या तोंडीच अभंग राहिले. आणि ह्या एकमेव माणूस होता का कदाचित तुकाराम महाराजाची हत्या होऊ शकते. आणि मग आता करायचं का, लोकांनी सांगायचं का? अबे हिंदू धर्मानुसारच मी सांगून राहिलो का या पृथ्वी तलावर ठीक आहे सदैव जन्माले आलेला माणूस देह इथं टाकून जाते. हाय का एक तरी एक पुरावा दाखवा. 1 लाख रुपये न्या, 1 करोड न्या, माझ्याकडून बंद घर हरून जाईल. ठीक आहे, बनवलेलं का जर या पृथ्वी तलावरून येणारा माणूस जर देव घेऊन जर कुठं जात असन तर मला दाखवून द्या. एकटे तुकाराम महाराज आहे याने वैकुंठवासात, यांना वैकुंठवासात न्यासाठी हेलिकॉप्टर आलं होतं. अरे बयाडाची भरती आपण कोणावर विश्वास ठेवून राहिलो, हे सांगून का राहिले आणि आपण ऐकून का राहिलो? आहे का नाही? लय खतरनाक काम आहे. म्हणजे आपल्याला सांगितलेला इतिहास किती चुकीचा आहे हे पहा. हे गरजेचं आहे. कारण इथं ज्यावेळेस हेलिकॉप्टर नव्हतं त्यावेळेस आहे ना हेलिकॉप्टर आणलं.
ठीक आहे. आणि त्याच्यावर पिक्चर बी बनवला तसा हेलिकॉप्टर मधून बसून गेल्याचा. एक तरी बनवून दाखवा, एक. तुकाराम महाराज कुणबी होते आणि तुकाराम महाराज असा एकमेव माणूस आहे जगातला, पहिला माणूस आहे महाराष्ट्रातला का ज्यानं या महाराष्ट्रात सगळ्यात पहिले कर्जमाफी दिली शेतकऱ्याला. एकमेव माणूस आहे म्हणलं. सगळ्यात पहिले सावकार होते तुकाराम महाराज. लोकांना कर्ज द्यायचे शेती करायला. उत्पन्न नाही झालं शेतकऱ्याला 2 वर्ष. पाहिलं लोकांवर कर्ज किती आहे. धरलं रजिस्टर न इंद्रायणीत बुडून टाकलं. झाली म्हणे कर्जमाफी, कोणाही म्हणे पैसे नाही द्यायचे. हे खबर छत्रपती शिवाजी महाराजांना पोचली तर शिवाजी महाराजाने ठीक आहे एक दाग दागिने सोने पाठवले. तर शिवाजी महाराजांनी निरोप पाठवला की हे स्वराज्यासाठी राहू द्या, मला गरज नाही आहे, मी 2 वेळेचं कमावून खाऊ शकतो, माझे पैसे गेले तर काही मोठी गोष्ट नाही आहे, हे स्वराज्याने कामी येईल. वापस पाठवले. एखाद्यानं घेऊन घेतले असते. ठीक आहे. म्हणून शिवाजी महाराजाचे गुरु जगद्गुरु तुकाराम महाराज आहे. ठीक आहे. हे आपल्याला भलते सांगते. ठीक आहे. म्हणून वाद निर्माण होते. समजलं का. तुकाराम महाराजांना वापस पाठवले म्हणलं या स्वराज्यासाठी पाठवलेले. ठीक आहे. जे दागिने शिवाजी महाराजांनी पाठवलं होतं का आता परिस्थिती बिकट झाली असेल तुकाराम महाराजाची, वापस पाठवून दिली. हा इतिहास आहे, हे लक्षात ठेवा. मग मूक नायकार तुकाराम महाराजाचे वैष्णव राहत होते 1920ले. ठीक आहे. वृत्तपत्र काढलं. वृत्तपत्र तर 4-5 वृत्तपत्रच आहे, पुस्तकाचा तर विषयच नाही आहे. मग त्याच्यानंतर 1920ले त्याच्यानंतर शाहू महाराजांना पुस्तकाले ठीक आहे पेपरले तर पैसे दिले. ठीक आहे. पाक्षिक म्हणजे 15 दिवसांनी मूकनायक दर 15 दिवसांनी छापल्या जाय. मासिक म्हणजे महिन्याभरानं, साप्ताहिक म्हणजे हप्त्याभरानं. समजलं का. वार्षिक म्हणजे वर्षाभरानं. तर पाक्षिक होतं 15 दिवसांनी छापल्या जाय. 1920ले इंग्लंडला उच्च शिक्षणासाठी रवाना झाले. याच्यासाठी त्यांना मदत केली शाहू महाराज. हे 2 राजे लय खतरनाक होते. एक सयाजीराव गायकवाड आणि दुसरे शाहू महाराज. शाहू महाराजाचं मोठं काम आहे, त्याच्यावरचा व्हिडिओ आपण पाहिला. तर 1920ला उच्च शिक्षणासाठी रवाना झाले. त्याच्यानंतर 1921ले एक बी दिवस वाया नाही घालवला. इंग्लंडच्या लायब्ररीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जात होते ना, तर युनिव्हर्सिटीच्या लायब्ररीत जायचे. संध्याकाळी बंद करायच्या टायमापर्यंत म्हणजे तो लायब्ररीयन म्हणाचा अरे बाबा जाणं घरी बंद करायचे आहे. आता रोजचाच नित्यनेम होता. आता एक दिवस का झालं, तो कोण्या भिनमध्ये होता लायब्ररीयन का माहित. त्याला वाटलं आता 9 वाजले, लायब्ररी बंद करायची वेळ झाली. त्याला वाटलं का आता सगळे पोट्टे गेले, त्यांना काही लायब्ररीचा हॉल पाहिला नाही. नाही एका कोणत्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बसून असं याला काही दिसले नाही. यानं धरलं, लायब्ररीला कुलूप लावून दिलं. अरे भाऊ अभ्यास कायले म्हणते पाहता, लायब्ररीला कुलूप लावून दिलं. ह्या पोट्टा गेला आणि सकाळी 8 वाजता लायब्ररी उघडायला आला. लायब्ररी उघडते आणि लायब्ररी झाडू मारायला निघते तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभ्यासच करत होते. अबे तू राहिला होता का इथं. काऊन का झालं. रात्र गेली का जाऊ त्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रात्र गेली तर लायब्ररीतच होते. त्याला माहित बी नाही रात्र गेली. लायब्ररीला यायला कुलूप बी लावलं आणि कुलूप लावून लायब्ररी सकाळी उघडली तरी अभ्यासच करत होते. एवढे खतरनाक स्टोरी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची का टिफिनले लावाले पैसे नव्हते तर बिस्किट पाण्यात बुडबुडू खाये आणि आताच्या पोट्याले सर्व भेटते तरी इथं हे भोपाल्या करते. याच्या फेंकडावर लाता माराव चांगले, नाही तर फोक ओला कराव आणि चांगला पॅन्ट काढून पडणार याने. इतकी चांगली परिस्थिती आता आहे. त्या परिस्थितीचा विचार करा आणि या परिस्थितीचा विचार करा. ठीक आहे. हे लायब्ररीत अर्ध्या तासात पहिले पुस्तक काढल्याबरोबर पाहून घेते. 5-10 मिनिटात लगेच एकटं याचं डोकं तिच्या घरी जाते. तिच्या घरून वापस येते. का करून राहिली, भांडे घासून राहिले. अबे चोट्या खरकट पाणी त्या उरावर फेकून कायले. ठीक आहे. अगो कारभार करून राहिला. अभ्यास कर. 1 तासात त्याला चुलचुल व्हायला लागते. चहा प्यायला जाऊ चाललं बे गणे भयास मॅसेज टाकते तिला चाललो चहा पिऊन. ठीक आहे. हे असं सत्यानाश काम आहे. काय याचा अभ्यास होईल ना, काय हे परीक्षा पास होईल. ठीक आहे. तर लंडन विद्यापीठातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1921ले इकॉनॉमिक्स मध्ये DSc ची पदवी घेतली. ठीक आहे. आणि DSc ची पदवी घेतल्याच्या नंतर तिथे ग्रंथ सादर केला, प्रॉब्लेम ऑफ द रुपीज. आणि ह्याच तो ग्रंथ आहे का मी तुमच्या इंग्लंड मध्ये आलो, तुमच्या देशाची करन्सी पाहिली. आमच्या देशात सुद्धा तुमच्या देशाची जे मध्यवर्ती बँक आहे
तशी बँक आमच्या देशाला पाहिजे. आमच्या देशातला पैसा आमच्या देशात राहायला पाहिजे. आमच्या देशाची एक बँकिंग व्यवस्था असली पाहिजे आणि तिच्यावर कंट्रोल करणारी एक मध्यवर्ती बँक आमच्या देशात असली पाहिजे. हे सर्व त्यानं आणि डॉलर रुपयाच्या तुलनेत कसा एक्सचेंज होते याची बी माहिती त्यानं सांगितली. हे सर्व त्यानं आपल्या प्रॉब्लेम ऑफ द रुपीज या ग्रंथात लिहून ठेवलं का आम्हाला आमची मध्यवर्ती बँक द्या. भारतासाठी स्वतंत्र मध्यवर्ती बँक असली पाहिजे आणि याच्यासाठी इंग्रजांनी वारंवार पत्र पाठवले. त्या पुस्तकात बी नमूद केलं आहे. तेव्हा इंग्रजांनं 1926 ले भारतात इंग्लंड सारखी मध्यवर्ती बँक स्थापायला पाहिजे का, स्थापायला पाहिजे, तिचं नाव का राहील आणि ते बँकेवर कंट्रोल कशी ठेवल याच्यासाठी एक कमिशन नेमलं. त्या कमिशनचं नाव होतं हिल्टन यंग कमिशन. काय नाव होतं? हिल्टन यंग कमिशन 1926 ला स्थापलं. त्यानं आपला अहवाल इंग्लंडच्या संसदेत सादर केला आणि या चोट्याने इंग्लंडच्या संसदेत भारतासाठी एक कायदा पारित केला 1934 ले, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ऍक्ट 1934. आणि या कायद्यानुसार 1 एप्रिल 1935 ले इंग्रजांनी भारतात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची का केली? स्थापना केली. ठीक आहे. रिझर्व्ह बँकेची पुण्याई सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची होती. अर्थतज्ञ होते, इतिहासकार होते, पॉलिटिशियन होते, राजकारणी होते, राज्यघटनेचे अभ्यासक होते, अर्थतज्ञ होते. ठीक आहे. सगळे क्षेत्र अभ्यासून टाकले होते. जगाच्या 70-80 देशाच्या राज्यघटनेचा अभ्यास होता. म्हणून या भारतासाठी सुधी राज्यघटना करू शकले. म्हणून त्याचे एक पुन्हा वचन आहे का जर माझ्या सूडबुद्धी असती तर मी या देशाचं, ठीक आहे, मी या देशाचं 5 वर्षात वाटोळ करू शकलो असतो. आणि खरंच 5 वर्षात वाटोळ करू शकलो असतं. इतकी बुद्धिमत्ता प्रगल असती. 2-4 कलम जर घोटून ठेवले असते तर तिथं असणाऱ्या राज्यघटना करायला बी अर्धे समजले नसते. समजलं का? पण अशी कोणतीही सूडबुद्धी नव्हती. म्हणून सर्वांना समानतेचा हक्क, न्याय हक्क देण्यासाठी हे भारताचं संविधान लिहिलं आहे. म्हणून लंडनच्या विद्यापीठातून DSc ची पदवी घेतली इकॉनॉमिक्स मध्ये. ठीक आहे. DSc ची पदवी घेतली आणि म्हणून तिथून ते अर्थतज्ञ झाले. ठीक आहे. आता लक्ष द्या. आता जेव्हा रुपया डॉलरच्या तुलनेत कन्वर्ट करायचा होता तर तेव्हा काही भारतातल्या अर्थतज्ञांची मीटिंग भरवली. त्याच्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बोलावलं. ठीक आहे. तेव्हा गव्हर्नर जनरल याच्या अध्यक्षतेखाली ते मीटिंग भरली. पण तो गव्हर्नर जनरल नवीन होता. त्याला माहित नव्हतं का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर का चीज आहे. तर रुपया डॉलरच्या तुलनेत कसा एक्सचेंज होईल, रुपयाची किंमत कशी अबाधित राहील, ते घसरली नाही पाहिजे. तर याच्यासाठी एक भारतातला माणूस भाषण देऊन राहिला होता. सगळ्याच झालं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काहीच बोलले नाही. तर म्हणे खूप चांगलं मार्गदर्शन यानं केलं आहे म्हणे. ठीक आहे. जबरदस्त लोकांच्या टाळ्या घ्या वाजल्या आणि मग गव्हर्नर जनरल उठला आणि बोलायला लागला. आता त्याचं शेवटचं अध्यक्षीय भाषण होतं. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उठले. म्हणे बोलायचं आहे, मी राहिलो. तर म्हणे आता काय बोलायचं आहे, बऱ्याचशा लोकांनी बोललो, चांगले मुद्दे मांडले आणि त्याच्यातले आपण हे ऍक्सेप्ट करून राहिलो. त्यानं जे मांडले ते अर्धवट आहे म्हणे. त्यानं जे मुद्दे मांडले ते अर्धवट आहे. कारण त्यानं मुद्दे मांडलेले हे महापुस्तकातले होय. त्याचा भाग 2 याच आहे. पण तो भाग 2 मी तुम्हाला आता सांगणार आहे का दुसऱ्या भागात काय, तर ते ऐकून घ्या. तेव्हा गव्हर्नर जनरलने कळलं का हे सगळे बोलले हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुस्तकातलं यानं सांगितलं आहे. तेव्हा कुठं त्या गव्हर्नर जनरलने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बोलायची संधी दिली आणि मग त्याच्यानंतर इकॉनॉमिक्सचं दुसरं पुस्तक पब्लिश केलं त्यानं. ठीक आहे. तर आता DSc ची पदवी मिळणारे, अशी पदवी मिळवणारा पहिला भारतीय म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. DSc 1900. आता ॲट ए टाइम 2 कामं केले कारण पैसे थोडेसेच होते. आता मला युरोपातच पाठवलाय. तर छटाक देश आहे युरोपात. जर्मनी म्हणजे वर्धा जिल्हा एवढा जर्मनी, नागपूर जिल्हा एवढा इटली, ठीक आहे, गडचिरोली जिल्हा एवढा इंग्लंड, असे छटाक देश आहे. ट्रेनना जर्मनी जाता येते, ट्रेनना इटली जाता येते, ट्रेनना फ्रान्समध्ये जाता येते. मग आता इथं आलोच आहे तर याच पैशात मला दुसरी डिग्री घेता येते का, तर लगेच जर्मनीले, ठीक आहे, जर्मनीच्या बॉन युनिव्हर्सिटीत कायद्याचा अभ्यास करायसाठी ऍडमिशन घेतली. पहा ॲट ए टाइम. म्हणजे इकडे ठीक आहे 21 ले लंडन मध्ये आपली डिग्री नाही होत तर 22-23 ले जर्मनीमध्ये बॉन विद्यापीठात, ठीक आहे, लॉचा अभ्यास करायसाठी, ठीक आहे, लॉचा अभ्यास करायसाठी ऍडमिशन घेतली आणि 1923 ले बार ॲट लॉची परीक्षा उत्तीर्ण केली लंडन विद्यापीठातून. पहिले 30ची घेतली, मग लंडन विद्यापीठात आले, पुन्हा लंडन विद्यापीठातली मास्टर डिग्री घेतली त्याच्यातली आणि एप्रिल 1923 ले पुन्हा लगेच
भारतात आली. एक बी वर्ष वाया नाही झालं, इकडं नाही तिकडं नाही. ठीक आहे, डेडलाईन मध्ये अभ्यास, डेडलाईन मध्ये रिझल्ट आणि पुन्हा आपल्या कामी. त्याच्यानंतर इथं याचा बाप देते 2 वर्ष एमपीचा अभ्यास कर, याला 5 लागते. 5 लागून मी निवाड नाही पडत, मग घरात लहानसं टोन करून घराकडं. मग आता मुंबई हायकोर्टात पहा, न्यायाधीश नाही बनले, इंग्रज सोडते का म्हणे, न्यायाधीश व्हा. का स्वीकारली? वकिली स्वीकारली. का स्वीकारली? वकिली. बे मोठे आवाज बिवाज येत आहे का बरोबर? ठीक आहे, का स्वीकारली? वकिली स्वीकारली. ठीक आहे, तर आता लक्ष द्या, जून 1993 मुंबई हायकोर्टामध्ये वकिली स्वीकारली. त्याच्यानंतर त्यानं केलेले काही महत्वाचे कार्य पहा. 20 ते 21 मार्च 1920 कोल्हापूर संस्थानामधील माणगाव येथे भरलेल्या अस्पृश्यांच्या परिषदेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यक्ष होते. आणि याच परिषदेत अध्यक्षते असताना शाहू महाराज भाषणासाठी उठले. शाहू महाराज म्हणे का जर या भारतातल्या अस्पृश्याले ठीक आहे न्याय मिळवून देणारा नेता असेल तर तो एकमेव नेता म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राहील. आणि हेच तुम्हाला न्याय मिळवून देऊ शकाल, याच्या पाठीशी राहा. ठीक आहे, हे भाषणात दिलेलं वक्तव्य आहे. कोणाचं? छत्रपती शाहू महाराजाचं. शाहू महाराजांच्या कोल्हापूर संस्थानात माणगाव येथे अस्पृश्य परिषद भरली. त्याचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. या परिषदेमध्ये डॉक्टर आंबेडकरांनी ठीक आहे पहिल्यांदाच भाषण दिलं होतं. पहिल्यांदाच अस्पृश्य परिषद भरवली होती. या परिषदेचे प्रमुख पाहुणे होते राजश्री शाहू महाराज. आणि त्यानं म्हणलं होतं का अस्पृश्याचा नेता असाल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. डॉक्टर बाबासाहेबांच्या रूपाने आम्हाला एक मोठा दलित नेता मिळाला आहे, असा शाहू महाराजांनी त्याचा गौरव केला. दलिताचा मुक्तिदाता म्हणून गौरव केला. ठीक आहे, तर दलिताचा मुक्तिदाता ह्या त्यानं दिलेली त्यांना पदवी आहे. त्याच्यानंतर ठीक आहे 20 जुलै 1924 ठीक आहे का म्हणून राहिलो 20 जुलै 1924 ले ठीक आहे त्यांनी बहिष्कृत हितकारणी सभाची स्थापना केली. ठीक आहे, त्याच्या अंतर्गत बहिष्कृत मेळावे भरवले. बहिष्कृत मेळा नावाचं वृत्तपत्रही काढलं. सभेचं ब्रीद वाक्य होतं, बहिष्कृत हितकारणी सभेचं ब्रीद वाक्य होतं, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. ठीक आहे, शिका, एकट्याकडून अन्याय दूर करता येणार नाही. ह्या व्यवस्थेवर लगाम लावायचा असन, ठीक आहे, तिचे कासरं जर तुमच्या हातात ठेवायचे असन, तिची लगाम तुमच्या हातात ठेवायची असन तर संघटित होऊन, कारण तुम्हाला अधिकार दिला या संविधानानं. या भारतात कुठेही केव्हाही कधीही शांततापूर्ण निदर्शने करता येईल. सरकारी व्यवस्था तुमच्यावर अन्याय करत असाल तर या भारताचा इतिहास आहे का 1 वर्ष मोदी सरकारच्या विरोधात शेतकऱ्यांनी आंदोलन लावून धरलं आणि या भारतात 3 शेतकरी कायदे का घ्यायला लावले, मागं घ्यायला लावले. ठीक आहे, त्याले आतंकवादी का म्हणलं, ठीक आहे, त्याले खलिस्तानी का म्हणलं, लोक ऐकले नाही. संविधानाचा वापर केला आणि कलम 19 नुसार आपला अधिकार बजावला. ठीक आहे, तर शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. ठीक आहे, 1925 ले अस्पृश्यांसाठी मोफत वसतिगृह चालू केले. 1926 ते 36 दरम्यान ब्रिटिश शासनाच्या मुंबई कायदे मंडळाचे सदस्य होते. म्हणजे इंग्रजांच्या मुंबई कायदे मंडळात 10 वर्ष सदस्य राहिले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, 26 ते 36. आणि मग 1935च्या कायद्यानं गव्हर्नर जनरलच्या बॉडीत होती. 1935च्या कायद्यानं मग प्रत्येक राज्यात विधानसभा अस्तित्वात आली. मग इलेक्शन झालं. पहिलं गव्हर्नर जनरलची बॉडी होती, त्या गव्हर्नर जनरलच्या बॉडीत कायदे मंडळाचे सदस्य म्हणून काम करत होते. ठीक आहे, मग त्याच्यानंतर लक्ष द्या 19 ते 20 मार्च 1927 महाड रायगड, लक्ष द्या रे, हे लय खतरनाक आहे. 19 ते 20 मार्च 2 दिवस रायगड जिल्ह्यातल्या महाड या गावी बहिष्कृत हितकारणी सभेचं पहिलं अधिवेशन होतं आणि त्याचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. इथंच 19 तारखेला अधिवेशन सुरू झालं आणि दुसऱ्या दिवशी ठरलं तर आपण इथं जे 14 तळ आहे या तळ्यावर अस्पृश्यांना पाणी, तिथंच नाही बंद्या भारतातच अस्पृश्याले पाणी प्यायला बी जागा नव्हती. त्याची एक वेगळी विहीर राहायची गावाच्या बाहेर, तिथून भरायची. मधात जर कुठं ताणबीन लागली तर पाण्याचा विषय नव्हता. म्हणून या पाण्यावर फक्त तुमचा अधिकार नाही, आमचा बी अधिकार असला पाहिजे. म्हणून पहिल्यांदा 14 पाण्याचा सत्याग्रह केला आणि 14 तळ्यावर महाड येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गेले, आंजोळीने पाणी घेतलं आणि पेले
आज बी मी आता कोकणात गेलो होतो तेव्हा भेट दिली होती, तिथून लाईव्ह केलं होतं. ठीक आहे. तर 20 मार्च 19 तारीख लक्षात ठेवा, 20 मार्च 1927 ले आपल्या अनुयायासह महाड येथील चवदार तळ्याचे पाणी चवदार केले. का केले? चवदार केले. ठीक आहे. आणि हा पहिला अस्पृश्यतेच्या विरोधात ठीक आहे उघड उघड केलेला सत्याग्रह होता, का जो या भारतातल्या ब्राह्मणी व्यवस्थेवर आघात घालणारा सत्याग्रह होता. आणि तिथून मग प्रत्येक गावात असे सत्याग्रह व्हायला लागले. मंदिर तर दूरच होता, घरात एंट्री नव्हती तर मंदिरात कुठून राहीन भाऊ. ठीक आहे. मंदिरात एंट्रीच नव्हती, त्याच्यासाठी बी सत्याग्रह आहे. आणि तिथून मग मंदिरं खुले झाली. आता तर भारतात संविधान म्हणते ठीक आहे का कोणालाही सार्वजनिक ठिकाणी रोखू शकत नाही. भारत स्वातंत्र्य झाल्यावर ठीक आहे नागरी संरक्षण अधिनियम 1955 केला, का पिक्चरच्या टाकीजा, बस स्टँड, चहाची कॅन्टीन, रेल्वे स्टेशन ठीक आहे, त्याच्यानंतर पिक्चरची टॉकीज, मंदिरं इथं तुम्ही ठीक आहे जात धर्म पंथ वंश लिंग जन्मस्थान याच्यावरून भेदभाव करू शकत नाही. मग आता लक्ष द्या, हा सत्याग्रह म्हणजे आंबेडकरांचा अस्पृश्यता विरुद्धचा पहिला लढा होता. ठीक आहे. आणि हा पहिला लढा यशस्वी झाला. त्याच्यानंतर मग त्यानं मागच नाही पाहिलं. आता त्यानं काय केलं का आपल्या ठीक आहे महार लोकांची एक बटालियन तयार केली आणि त्याने नाव दिलं आंबेडकर सेवा दल. मग त्याचं रिनेम केलं. ठीक आहे. त्याचा मृत्यू झाल्याच्या नंतर समता सैनिक दल. तर समता सैनिक दलाची कन्सेप्ट नागपूरच्या एका माणसानं मांडली, तर आपलं सैनिक असलं पाहिजे. तर आजही ठीक आहे आजही भारतात समता सैनिक दल काम करून राहिलं आणि चांगलं काम. मी मागं चंद्रपुराला गेलो होतो तर ठीक आहे समता सैनिक दलांच्याच लोकांनी प्रोग्राम ऑर्गनाईज केला होता. ठीक आहे. म्हणजे बिलकुल ड्रेस गीस बाकायदा ठीक आहे कार्यक्रम बिलकुल एकदम शिस्तबद्ध. ठीक आहे. नियोजन बिलकुल शिस्तबद्ध. ठीक आहे. मी गेल्याबरोबर मला लगेच साखळी निर्माण केली, स्टेजपर्यंत नेलं. ठीक आहे. खूप प्रचंड भीड होती. तर समता सैनिक दलाची स्थापना केली आणि 30 एप्रिल 1927 ले बहिष्कृत भारत 24 ले बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना. ठीक आहे. 3 एप्रिलच म्हणलं नाही, 3 एप्रिल 1927 ले बहिष्कृत भारत हे पाक्षिक चालू केलं आणि 1924 ले बहिष्कृत हितकारणी सभा. बहिष्कृत हितकारणी सभेचे विचार लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे याच्यासाठी पेपर काढला बहिष्कृत भारत. का काढला? हा. आणि हे सुद्धा काय होतं पाक्षिक होतं, म्हणजे 15 दिवसांनी गे. आणि 1927 ले समता संघाची स्थापना केली. ठीक आहे. समाज समता संघ वेगळा, समता संघ वेगळा. ठीक आहे. समाज समता संघ कोणाचा? कर्वे. समता संघ कोणाचा? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. समता संघाच्या विचाराचा प्रचार आणि प्रसार करासाठी समता नावाचा 1928 ले पेपर काढला. पहा पेपर किती झाले? मुकनायक, बहिष्कृत भारत, मग काढला समता. ठीक आहे. पुन्हा एक पेपर आहे जनता. ठीक आहे. समता काढला आणि 1930 ले जनता काढला आणि जनताचं नामकरण ठीक आहे 1956 ले ठीक आहे प्रबुद्ध भारत केलं. का केलं? म्हणजे पेपर पहा किती पेपर झाले, किती झाले? हा कोणते कोणते? मुकनायक, बहिष्कृत भारत, समता, जनता आणि प्रबुद्ध भारत. ठीक आहे. तर प्रबुद्ध नाव जनताचंच नाव कन्वर्ट केलं आणि प्रबुद्ध भारत केलं. ठीक आहे. मग त्याच्यानंतर ठीक आहे भारत भूषण प्रिंटिंग मधून सगळे त्याचे पेपर निघत होते. ठीक आहे. कोणत्या याच्यातून? भारत भूषण. 1927 ले सोलापूर येथील वतनदार महार परिषदेच्या दुसऱ्या अधिवेशनाचे अध्यक्ष ते होते आणि 25 डिसेंबर 1927 तारीख लक्षात ठेवा. ब्राह्मणानं अस्पृश्यांवर अन्याय कसा करायचा, ब्राह्मणानं या समाजातले शूद्र हे कसे कोणत्याच लायकीचे नाही, म्हणजे माणूस म्हणून माणसाला जगण्याचा अधिकार ज्या ग्रंथानं दिला नाही, ह्या सगळ्यात खतरनाक ग्रंथ त्यानं. ठीक आहे. ह्या सगळ्यात खतरनाक ग्रंथ आहे. ह्या ग्रंथाला माचीची काडी लावली आणि पेटून टाकला. ठीक आहे. तर ज्या पुस्तकात हे लिहून आहे का अस्पृश्यासोबत कसं वागायचं, त्याने कसं खालतं दाबून ठेवायचं, ठीक आहे, तो ग्रंथच त्यानं पेटून टाकला. त्या ग्रंथाचं नाव होतं मनुस्मृती. ठीक आहे. मग आता लक्ष द्या रे. ठीक आहे. तर या मनुस्मृती जो मानवी अत्याचाराचं बलस्थान आहे आणि जिथून त्याचा जन्म आहे
तो ग्रंथ पेटून मनुस्मृतीच्या दहनाचं मोठं आंदोलन केलं. ठीक आहे. आणि हे आंदोलन बंद्या महाराष्ट्रात पेटलं. मग मनुस्मृतीच्या दहनाचं अजूनही मनुस्मृती कुठं असेल तर वाचा आणि तिथं पायजा टाका लिहिलाय. समजलं का? बरं, त्याच्यासाठी नाही लिहिलं, सगळ्यासाठी लिहिलाय. ठीक आहे. तुमचे आडनाव पहा, त्याचे आडनाव पहा. तुमचे आडनाव आहे गांडुळे दुआ. अबे आडनाव तर पहा का दिले तुम्हाला. ठीक आहे. लांडगे, कोल्हे, वाघ, त्याचे आडनाव पहा. हा, त्याचे आडनाव पहा ना. ठीक आहे. फिल्म इंडस्ट्रीत पाहायची मराठी दिसतेच आडनाव तुम्हाला. कसे चिकने चोपडे आहेत तेल तूप लावून. ठीक आहे. तुमचे पहा. वाघमारे, वाघ, लांडगे, कोल्हे, गांडुळे. ठीक आहे. हरणे आडनाव आहे. डुकरे. ठीक आहे. अरे काय काय ते एवढे खतरनाक आहे का काही विचारू नका. मग आता लक्ष द्या. लक्ष द्या. मे 1928 गव्हर्नमेंट लॉ कॉलेजमध्ये प्राध्यापकाची नोकरी स्वीकारली. त्याच्यानंतर ठीक आहे. गव्हर्नमेंट लॉ कॉलेजमध्ये प्राध्यापकाची नोकरी स्वीकारली. त्याच्यानंतर ठीक आहे 1928-29 सायमन कमिशन आलं होतं भारतात. एकही भारतात सायमन कमिशन मध्ये भारतीय सदस्य नव्हता, म्हणून त्याले भारतभर विरोध झाला होता. ठीक आहे. 1928-29 मध्ये सायमन कमिशनच्या मुंबई कमिटीत सदस्य होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. म्हणजे तुम्ही विचार करा का इंग्रज हे हुशार लोकांचा बी तुलनात्मक अभ्यास करून त्याला आपल्या कमिटी आता भारतभर विरोध झाला. म्हणून मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुंबईच्या सायमन कमिशनच्या कमिटीत, भारताच्या नाही, भारताच्या लेवलच्या नाही, महाराष्ट्रामध्ये सदस्य म्हणून घेतले त्याने. त्याच्यानंतर 2 मार्च 1930 नाशिकच्या काळाराम मंदिरात, हे लक्षात ठेव जा. ठीक आहे. नाशिकच्या काळाराम मंदिरात पहिला मंदिर प्रवेश अस्पृश्यांसाठी मंदिर खुलं करून केला. का? आम्हाला मंदिराच्या पायरीवर बसायचाही अधिकार नाही आहे, आम्हाला देवाचं दर्शन घ्यायचा अधिकार नाही, मग आम्ही माणसं नाही होय का? म्हणून आंदोलन केलं आणि पहिलं नाशिकचं काळाराम मंदिर या भारतातल्या लोकांसाठी खुलं केलं, अस्पृश्य लोकांसाठी खुलं केलं. मग भारतभर आंदोलन झाले. पंढरपूरचं विठ्ठलाचं मंदिर, पंढरपूरचं विठ्ठलाचं मंदिर, हे विठ्ठलाचं मंदिर खुलं व्हावं याच्यासाठी मग साने गुरुजींनी आंदोलन केलं. 8 दिवस उपोषणावर होते साने गुरुजी, मराले टेकले होते, पण ठीक आहे मंदिर खुलं नव्हतं केलं अस्पृश्यासाठी. तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना हे जेव्हा कळलं, तार आली राष्ट्रसंताले, तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साने गुरुजीच्या मदतीला गेले आणि साने गुरुजीचं आंदोलन खतम केलं आणि ते मंदिर विठ्ठलाचं मंदिर अस्पृश्यासाठी खुलं केलं. एवढं खतरनाक काम आहे राष्ट्रसंताचं. राष्ट्रसंत इथून गेले लगेच. जसं कळलं का मराल टेकले आहे, कोणीही येऊन पाहायला तयार नाही, माघार घ्यायला तयार नाही, आणि ते मागं घेत होते आंदोलन. कोण? साने गुरुजी. साने गुरुजीने आंदोलन केलं, पंढरपूरचं मंदिर विठ्ठलाचं अस्पृश्यासाठी खुलं व्हावं. विदर्भात चळवळ राबवली हे, आणि विदर्भात अंबादेवीचं अमरावतीचं मंदिर अस्पृश्यासाठी खुलं व्हावं याच्यासाठी ठीक आहे एका कुणब्यानं आंदोलन केलं, पाटलानं आंदोलन केलं. कोण? पंजाबराव देशमुख. ठीक आहे. जे भारताचे पहिले ॲग्रिकल्चर मिनिस्टर होते, कृषी मंत्री होते, आणि त्याच्या नावानं मग अकोल्यात ठीक आहे कृषी विद्यापीठ झालं. त्यानं शिवाजी एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली, आणि बंद्या विदर्भात तुम्हाला ज्या शिवाजी एज्युकेशन सोसायटीच्या संस्था दिसते त्या पंजाबराव देशमुखाच्या आहे. ठीक आहे. तर त्यानं आंदोलन केलं अंबादेवीचं मंदिर. मग भारतभर हे आंदोलन तयार झालं. पण अजूनही त्या केरळच्या शबरीमाला मंदिरात स्त्रियांना प्रवेश नाही, लाजिरवाणी परिस्थिती आहे. तर ठीक आहे नाशिकच्या काळाराम मंदिरात अस्पृश्यता ठीक आहे प्रवेशासाठी सत्याग्रह केला, आणि अस्पृश्यांना प्रवेश मिळून ते मंदिर अस्पृश्यासाठी खुलं केलं. 1930 जनता नावाचं मासिक सुरू केलं. 1930-32 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंग्रजांना 3 गोलमेज परिषदा भरवल्या होत्या. 1919च्या कायद्यानंतर 1929 पाहुणचार द्यायचा होता आपल्याला. गुलाबजामी द्यायची, बासुंदी द्यायची, का भरीत द्यायचं यायले, का खेचा द्यायचा. तर आता का करायचं बा? तर मग भारतात पाठवलं सायमन कमिशन, पण सायमन कमिशन मध्ये एकही भारतीय सदस्य नव्हता. ठीक आहे. म्हणून भारतभर विरोध झाला, सायमन गो बॅकचे नारे लागले. तर सायमन कमिशननं आपला दस्तावेज ब्रिटनच्या संसदेत सादर केला. त्याच्यावर
एकाही राष्ट्रीय काँग्रेसच्या नेत्यानं मुलाखत दिली नव्हती. म्हणून पुन्हा सायमन कमिशनच्या शिफारशीवर पुनर्विचार करण्यासाठी इंग्लंडमध्ये रॅम्से मॅकडोनाल्डनं 3 गोलमेज परिषदा ठेवल्या आणि 3 गोलमेज परिषदा भरल्या इंग्लंडमध्ये. ठीक आहे, त्याला म्हणते राऊंड टेबल कॉन्फरन्स. ठीक आहे, तर 1932 तिन्ही गोलमेज परिषदेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हजर होते. तिन्ही पहिल्या गोलमेज परिषदेत एकही काँग्रेसचा प्रतिनिधी नव्हता. मग शेवटी व्हायसरायला सांगितलं का बाबाजीले आणा लागते, नाही तर काही होत नाही, हे 3 गोलमेज परिषद वाया जाते का. तर मग बाबाजीले दुसऱ्या परिषदेत आणलं. पण बाबाजी स्वातंत्र्य मागे, तर ते स्वातंत्र्य द्यायला इंग्रज तयार नव्हते, तर बाबाजी वापस आले. तर मग त्या परिषदेत आमच्यावर कसा अन्याय होते हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समजून सांगितलं. आम्हाला स्वतंत्र मतदारसंघ द्या, म्हणजे एका मतदारसंघात 2 मतदारसंघ तयार करा, एक स्पेशल अस्पृश्यासाठी आणि त्या मतदारसंघात अस्पृश्य मतदान करा ना, अस्पृश्याचाच माणूस उभा राहील कॅन्डिडेट, आणि एक सर्वसाधारण म्हणजे त्याच मतदारसंघात एक वेगळी जागा निवडून जाईल सर्वसाधारण मधून, ज्याच्यात अस्पृश्यासहित सर्वांना मतदान करायचा अधिकार राहील ना, तिथं कोणाला उभं राहायचा अधिकार राहील. तर असं जातीय निवाडा इंग्रजांना रॅम्से मॅकडोनाल्डने दिला. तेव्हा मग 1932च्या दुसऱ्या गोलमेज परिषदेतून बाबाजी स्वातंत्र्य मागे वापस आले, पटलं नाही इंग्रजांसोबत. तर त्यानं आलं पुन्हा आपलं असरकार सविनय कायदेभंगाचं आंदोलन सक्रिय केलं. तर बुड्याला उचललं आणि बाबाजी टाकलं कुठं, जेलमध्ये टाकल्यानंतर बाबाजी एरवाडे जेलमध्ये होते. त्याला जसं कळलं का जातीय निवाडा लॉन्च केला, तर याच्यात अस्पृश्य हे हिंदूच आहे बा, आणि हे हिंदूने याच्यापासून तोडून पाहिले. म्हणजे जसं 1905 हिंदू मुस्लिमात फूट पाडली, तर आता हिंदू पुन्हा फूट पाडण्याचे प्रयत्न इंग्रजांचे आहे, आणि यायनं अस्पृश्य आईले हिंदू पासून तोडण्याचा प्रयत्न म्हणजे जातीय निवाडा आहे. पण बाबाजींनी जेलमध्ये आंदोलन सुरू केलं. तर तब्येत खराब झाली. तर बऱ्याचशा नेत्यानं टीका केली आंबेडकरांवर. का आंबेडकर माघार नाही घेऊन राहिले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. जर गांधीजी मेले तर भारत एका मोठ्या नेत्याने मुकू शकते. स्वातंत्र्याचे प्रणेते गांधीजी आहेत, तुम्ही माघार घ्या. तर जबरदस्तीनं माघार घ्यायला लावली आणि जातीय निवाड्यात माघार घेतली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. ठीक आहे, त्याला माघार घ्यायची नव्हती, पण दबाव एवढा होता का घ्या लागली. आणि मग झाला पुणे येरवाडा करार, त्यालाच म्हणते ऐक्य करार, त्यालाच म्हणते गांधी आंबेडकर करार. या करारावर 2 लोकांच्या सह्या आहे, डॉक्टर BR आंबेडकर आणि गांधीजीच्या वतीनं पंडित मदन मोहन मालवीय. ठीक आहे, यालेच म्हणते ठीक आहे जातीय निवाडा, रॅम्से मॅकडोनाल्डचा जातीय निवाडा त्याच्यावर झाली. ठीक आहे, त्याच्यावर झाला ह्या करार. ठीक आहे, मग झाली 3री गोलमेज परिषद. 3ऱ्या गोलमेज परिषदेतून काही निष्पन्न नाही झालं, विषय कमला. त्याच्यावर एक नेमली होती जॉईंट, ठीक आहे, सिलेक्शन कमिटी. ठीक आहे, आणि त्याच्यावर पुन्हा विचार विनिमय झाले, लय सत्यानाश झाला. आणि मग त्याच्यावर तयार झाला 1935चा भारत सरकारचा कायदा. ठीक आहे, मग त्याच्यानंतर 1932 ते 34 जॉईंट पार्लमेंटरी कमिटीवर सभासद होते. ही कमिटी जॉईंट पार्लमेंटरी कमिटी होती. सायमन कमिशन, 3 गोलमेज परिषदा, त्याच्यात सभासद होते. आणि जून 1935 गव्हर्नमेंट लॉ कॉलेजवर प्राचार्य झाले. पहिले का होते, प्राध्यापक होते गव्हर्नमेंट लॉ कॉलेजवर, मग का झाले, प्राचार्य झाले, प्रिन्सिपल झाले. 13 ऑक्टोबर 1935 येवलाच्या नाशिक येथे त्यानं घोषणा केली. अस्पृश्य परिषद भरली होती 1935 तिथं घोषणा केली, मी हिंदू म्हणून तरी जन्माला आलो होतो, हिंदू म्हणून मरणार नाही. का म्हणते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, मी हिंदू म्हणून जन्माला आलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही. आणि इथून 1956 पर्यंत सर्व धर्माचा अभ्यास करून टाकला. जर हिंदूत राहिलो तर हे आमच्या समाजाले जगण्याचा अधिकार मान्य करणार नाही, हे अजून आम्हाला असेच खितपत ठेवण. म्हणून दुसरा काहीतरी पर्याय शोधायला पाहिजे. म्हणून शीख धर्माचा अभ्यास केला, मुस्लिमाचा केला, ठीक आहे, हिंदूचा केला, सर्व धर्माचा अभ्यास केला, ख्रिश्चनचा केला, जैनचा केला, बुद्ध धर्माचा अभ्यास केला. 20 वर्ष अभ्यास केल्याच्या नंतर म्हणजे पहा नाही केव्हाची घोषणा आहे, 35. कुठं घोषणा केली, नाशिक येवला इथं घोषणा केली, हिंदू म्हणून जन्माला आलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही. ठीक आहे, मग ऑगस्ट 1936 एक संघटना स्थापन केली. मजुरावर अन्याय होत होता आणि मजूर हे गोरगरीब राहत होतं, म्हणून स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली. केव्हा, ऑगस्ट 1936 ठीक आहे. मजुरावर होणारा अन्याय इंग्रजांसमोर मांडला आणि त्याच्यानंतर मजुराला सुद्धा लेजिस्लेटिव्ह काउन्सिल आणि लेजिस्लेटिव्ह असेंब्ली जागा असायला पाहिजे.
म्हणून स्वतंत्र मजूर पक्ष तयार केला आणि त्याच्या अंतर्गत इलेक्शन निवडून ठीक आहे कामगाराचे नेते तिथं पाठवायचे. याच्यासाठी स्वतंत्र मजूर पक्षाची का केली स्थापना केली. 1936 मुंबई कायदे मंडळाचे सदस्य होते. ठीक आहे. मग त्याच्यानंतर लक्ष द्या, एप्रिल 1942 ऑल इंडिया शेड्यूल कास्ट फेडरेशनची नागपूरला स्थापना केली. कशाची? ऑल इंडिया शेड्यूल कास्ट फेडरेशनची स्थापना केली. आणि इथंही सांगितलं शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. ठीक आहे. मग त्याच्यानंतर जुलै 1942 गव्हर्नर जनरलच्या एक्झिक्युटिव्ह काउन्सिलवर मजूर मंत्री, कारण मजूर पक्षाची स्थापना केली आणि मजुराईमध्ये एक दबदबा होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. मजुरांचे तास कमी करण्यासाठी वारंवार मागणी करून राहिले होते, म्हणून मजूर पक्षाची स्थापनेतून एक पक्ष उभा केला, निवडून गेले. आणि मग 42 पासून 46 पर्यंत ठीक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गव्हर्नर जनरलच्या बॉडीत एक्झिक्युटिव्ह ठीक आहे एक्झिक्युटिव्ह काउन्सिलवर मजूर मंत्री म्हणून काम केलं. आणि तेव्हा त्यानं कायदा मांडला. ठीक आहे, कामगार ऍक्ट, लेबर ऍक्ट. आणि त्या लेबर ऍक्ट मध्ये कामाचे तास 16 वरून 12 केले. भारत स्वतंत्र झाल्यावर 8 केले. बा कामाचे तास 16 वरून किती केले? 12. आणि 12 वरून ठीक आहे मग 8 केले. आणि आमच्या बापू साहेबांना आता 8 वरून पुन्हा 12 केले. उलट चाललं इंग्रजांच्या काळात. ठीक आहे. 3 शिफ्ट केल्या होत्या 24 तासाच्या, 8-8 तासाच्या 3, आता 12-12 तासाच्या 2. याचा अर्थ असा आहे का हे मुख्य अन्याय धार्जिनी आहे, जवाई वळी जायची. त्याच्यासाठी कायदे केले नाही. कंपन्या कोणाच्या? भांडवलशाही लोकांच्या, भांडवलदार लोकांच्या, मोठ्या लोकांच्या. याने 12 तास काम करायला लावून राहिलं 8 तासाच्या पगारात. ठीक आहे. मग आता लक्ष द्या, 1945 पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. का अस्पृश्यांचे पोरं शिकले पाहिजे, मोठे झाले पाहिजे. शिकल्याशिवाय न्याय मिळून देऊ शकत नाही, कारण शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. जो शिकेल तो गुरगुरेल. त्याच्यावर होणाऱ्या अन्यायाची जाण हे शिक्षणातून त्याला होऊ शकते. म्हणून पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. आणि ठीक आहे सिद्धार्थ कॉलेज मुंबईले एप्रिल 45 पीपल्स एज्युकेशन सोसायटी आहे. आणि एप्रिल 1946 सिद्धार्थ कॉलेज मुंबईला उघडलं. आणि लगेच 1950 मिलिंद कॉलेज औरंगाबादमध्ये उघडलं. हे लक्षात ठेवा, मिलिंद औरंगाबाद आणि सिद्धार्थ मुंबई. ठीक आहे. 45 ठीक आहे पीपल्स एज्युकेशन सोसायटी अजूनही आहे, कॉलेज बंद नाही आहे. मुंबई सिद्धार्थ कॉलेज आहे आणि मिलिंद औरंगाबाद मध्ये आहे. 46 सिद्धार्थ कॉलेज आणि जून 1950 मिलिंद कॉलेज औरंगाबाद. ठीक आहे. मग त्याच्यानंतर 29 ऑगस्ट 1947 भारताच्या राज्यघटना समितीची ठीक आहे मसुदा म्हणजे राज्यघटनेचा मूळ ड्राफ्ट बनवायची कमिटी स्थापन झाली. भारत स्वतंत्र झाल्याच्या नंतर 389 जागाची मूळ संविधान सभा होती. पाकिस्तान वेगळा झाल्यामुळे 200 ठीक आहे 99 जागाची मसुदा समिती राज्यघटना समिती तयार झाली. पाकिस्तानच्या वाटणीने पाकिस्तानच्या जागा चालल्या गेल्या आणि 389 जागावरून 299 जागाची घटना समिती तयार झाली. त्याच्यात 7 सदस्याची मसुदा समिती होती, जे मूळ ड्राफ्ट राज्यघटनेचा तयार करणार होती. कारण हे ड्राफ्ट तयार करण आणि हे संविधान सभेत त्याच्यावर चर्चा करण. ज्या चर्चेतून योग्य अयोग्य ठरते त्या कलमा काढून टाकायच्या, योग्य ठरते त्या पुढे रेटाच्या. तर मूळ संविधानाचा ड्राफ्ट बनवायच्या कमिटीचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. म्हणून भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हटल्या जाते. ते याच्याचमुळे म्हटल्या जाते कारण तिथं सर्वाधिक शिकलेले नेते आणि सर्वात हुशार नेते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. म्हणून मसुदा समितीचं अध्यक्षपद त्यांना देण्यात आलं. ऑगस्ट 1947 स्वतंत्र भारताचे पहिले कायदे मंत्री झाले. ठीक आहे. ऑगस्ट 1947 भारत पाकिस्तान वेगळा झाल्याबरोबर पहिलं हंगामी सरकार बनलं. त्याच्यात काय होते मग 5 फेब्रुवारी 1951 हिंदू कोड बिल नामंजूर झालेले कायदे मंत्री पदाचा राजीनामा दिला. हे खतरनाक आहे. हे जे आता 13 तलाक गिलाकचा प्रश्न ह्या आलाच नसता. हिंदूसाठी कायदे बनवते. हिंदू, ख्रिश्चन, जैन, पारसी सर्व मुसलमान सोडून सर्व धर्मासाठी कौटुंबिक कायदे बनवण्याचे अधिकार भारताच्या संसदेने आहे. आणि मुस्लिमांसाठी कायदे बनवण्याचा अधिकार वक्फ बोर्डाला आहे लखनौच्या. त्याने शरीयत बोर्ड म्हणते. ठीक आहे. हे त्याच्या बायकोले 3 वेळा तलाक देता येते. तलाक तलाक तलाक, तू घराकडं मी घराकडं, तोंडी तलाक होती. हे तलाकीचा विषयच नसता आला. जैनराव, ख्रिश्चनराव, हिंदूराव, मुस्लिमराव, पारशीराव सगळ्यासाठी कायदे भारताची संसद बनवून विषय खतम. जर ह्या कायदा पारित केला असता तर हे असे विषय आले नसते. त्याने भारताचं भविष्य ओळखलं होतं.
ठीक आहे. म्हणून हिंदू कोड बिल यालेच म्हणते समान नागरी कायदा. तर तरी तवा पारित नाही झालं तरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना घोटून टाकलं राज्यघटनेत. राज्यघटनेतल्या कलम 44, ठीक आहे, अनुच्छेद 44 मध्ये नमूद केलाय का भारत सरकारने जेव्हा वाटन तेव्हा भारत सरकार समान नागरी हक्क कायदा पारित करण. ठीक आहे. हेच होय, याच्यात एक लेक्चर वेगळे बनते का बरं गरज आहे हिंदू कोड बिलाची. ठीक आहे. हिंदू कोड बिल नाव काऊन दिलं हे बी सांगेन त्याला. ठीक आहे. तर आता लक्ष द्या. जुलै 1951 भारतीय बौद्धजन संघाची स्थापना केली. 1951 1952 राज्यसभेचे सदस्य झाले. काय झाले? राज्यसभेवर निवडून गेले. ठीक आहे. लोकसभेत उभे राहिले होते भंडाऱ्यातून, लोकांनी निवडून नाही दिलं. ठीक आहे. लोकसभेतून उभे राहिले होते. ठीक आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पण लोकांनी निवडून नाही दिलं. लोक मोठे भारतातले खतरनाक आहे, येऊन जाऊन जातीवरच जाते. यायचं का करा म्हणजे किती काही चांगला माणूस असेल तर हे त्याची पहिले जात पाहिजे. जात धर्म पाहून, ठीक आहे, मतदान करणं बंद झालं पाहिजे भारतातलं. ठीक आहे. डिसेंबर 1952 जागतिक बौद्ध परिषद भरली कोलंबो. जागतिक, ठीक आहे, बौद्ध परिषदेत कोलंबोले भरली पहिल्यांदा हजर होते. रंगूनले भरली 54ले हजर होते. नेपाळले भरली हजर होते. 3 ठिकाणी जागतिक बौद्ध परिषद 52, 54, 56 झाली. तिन्ही परिषदेत हजर होते. ठीक आहे. मग ऑक्टोबर 1914 ऑक्टोबर 1956 दिवस होता दसऱ्याचा. 20 वर्ष अभ्यास केला. भारतातल्या बऱ्याचशा लोकांचा दबाव होता का तुम्ही हिंदूतच राहा, हिंदू सोडून जाऊ नका. मुस्लिम नेते म्हणे आमच्या धर्मात या. एवढी मोठी कम्युनिटी होती का भारताच्या एकूण लोकसंख्येच्या 10 ते 12% लोक होते का ज्याले अस्पृश्य म्हणून शूद्र म्हणून वागत होते, ज्याले जगाचा अधिकार होता. या माणसानं एकाच कार्यक्रमातून लाखो अनुयायी एका धर्मातून उचलले आणि दुसऱ्या धर्मात नेले. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची हे लोक जर पूजा करत असेल तर वाईट का आहे? कारण त्या माणसानं संविधानातून त्यांना जगण्याचे अधिकार दिले, तर वाईट काहीच नाही आहे. ठीक आहे. कारण यायले हिंदूत जगण्याचा अधिकार नव्हता, यायले ढोराडुकरासारखं वागत होते. तो अधिकार जगण्याचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या संविधानातून मिळवून दिला. म्हणून त्या समाजातले लोक मानते. ठीक आहे. तर त्या समाजातले नाही, सर्वांनाच मानायला पाहिजे. ठीक आहे. ओबीसीनं बी मानायला पाहिजे. हे मी वारंवार याच्यासाठी सांगून राहिलो का ओबीसीले स्वराज्याची स्थापना शिवाजी महाराजांना केली आणि त्याला स्वराज्यात कन्वर्ट करायसाठी संविधान निर्माण केलं. ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. स्वराज्य शिवाजी महाराजांनी स्थापन केलं, त्याला सुराज्यात कन्वर्ट करायचं आहे. त्या सुराज्यासाठी संविधान आहे. ठीक आहे. म्हणून दसऱ्याचा दिवस होता तेव्हा बौद्ध धर्माची दीक्षा लाखो अनुयायासोबत नागपूरले, ठीक आहे, स्वीकार केला. म्हणून ज्या दिवशी दसरा राहते त्या दिवशी नागपूरले जत्रा राहते. ठीक आहे. का राहते? ज्या दिवशी दसरा राहते त्या दिवशी नागपूरले जत्रा राहते. म्हणून आणि त्यांना दीक्षा कोणा दिली तर ठीक आहे, चंद्रमणी महास्थिर या, ठीक आहे, बौद्ध काय म्हणतात ना, बनते आहे ना, हा, भिक्षू, बौद्ध भिक्षूंनी दिली. चंद्रमणी महास्थवीर यांनी त्यांना, ठीक आहे, दीक्षा दिली. आणि त्याच्यानंतर लाखो अनुयायी, ठीक आहे, एका धर्मातून दुसऱ्या जन्मात कन्वर्ट झाले. एक भारतात एक नवीन कम्युनिटी तयार केली आणि यांना समाजात जगण्याचा अधिकार प्राप्त करून दिला. पहा किती खतरनाक काम असते का एखादं काम जर नीतीले करून घ्यायचं असेल ना तर काही माणसाला जिवंत ठेवण्यात जाते. हे लक्षात ठेवा. भारताच्या इतिहासात सरदार वल्लभभाई पटेल पहा अखंड भारत निर्माण करायचा होता. बंदे संस्थान विलीन करायचे होते. बंदे संस्थान विलीन केल्याच्या नंतर लगेच 3 महिन्यात मृत्यू आहे वल्लभभाई पटेल यांचा. तुम्ही पहा. ठीक आहे. तुम्ही पहा ना, इतिहास वाचा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 14 ऑक्टोबरला दीक्षा घेतली आणि किती 6 डिसेंबर, ठीक आहे, 6 डिसेंबर 1956 महानिर्वाण आहे. 2.5 महिन्याच्या आत एवढं मोठं काम करायसाठी थांबून ठेवलं होतं. ठीक आहे. या पृथ्वी तलावर जन्मलेल्या प्रत्येक माणसाला जा लागते, ह्या निसर्गाचा नियम आहे. एवढं मोठं काम केलं आणि त्याच्यानंतर महानिर्वाण आहे. ठीक आहे. मग आता लक्ष द्या. 6 डिसेंबर 1936 दिल्ली येथे महानिर्वाण झाला. अंत्यविधी झाली चैत्यभूमी मुंबई, ठीक आहे, दादरले आहे. आणि 1991 भारत सरकारनं त्याच्या 100व्या जयंती निमित्त भारतरत्न दिला. लाजीरवाणी परिस्थिती आहे भारत सरकारसाठी. या 100व्या वर्षी देऊन राहिले. हे 35 वर्ष उजाडल्यावर ज्या माणसानं भारताचं संविधानला लय झालं, ठीक आहे, नाही असंच म्हणावं लागेल आता.
डॉक्टर बी आर आंबेडकर 3 माणसाले आपल्या आयुष्यात गुरु मानत होते. त्याचे पहिले गुरु गौतम बुद्ध, दुसरे संत कबीर आणि तिसरे महात्मा फुले. या 3 माणसाचा प्रचंड प्रभाव होता. ठीक आहे, याने गुरु मानत होते आणि काही लेखकांच्या पुस्तकाचा प्रचंड प्रभाव त्याच्यावर होता. ठीक आहे, मग त्याने वृत्तपत्र चालू केलं. त्याचे 4-5 वृत्तपत्र आहे. 31 जानेवारी 1920 मूकनायक याच्यावर तुकाराम महाराजांचे वचन राहत होते. याचे पहिले संपादक होते श्री पांडुरंग भटकर. ठीक आहे, मग त्याच्यानंतर एप्रिल 1927 बहिष्कृत भारत हे पाक्षिक चालू केलं. ठीक आहे, आणि त्याच्यावर ज्ञानेश्वर महाराजांचे वचन राहत होते. हे लक्ष द्या रे, बहिष्कृत भारतवर कोणाचे वचन? आणि त्या बहिष्कृत भारत मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक लेख लिहिला होता. ठीक आहे, भाकरीपेक्षा इज्जत करी. ठीक आहे, दुसरा लेख होता पुनश्च हरिओम. काय होता? पुनश्च हरिओम. त्याचे गाजलेले लेख आहे. ठीक आहे, 1927 बहिष्कृत भारत पाक्षिक काढलं. पाबे बहिष्कृत भारतवर ज्ञानेश्वर महाराजांचे वचन आणि मुकानायकावर तुकाराम महाराजांचे वचन राहत होते. 1928 समता नावाचं पाक्षिक चालू केलं. 1930 जनता नावाचं केलं आणि 1956 त्याचं नाव केलं प्रबुद्ध भारत. ठीक आहे, मग त्याच्यानंतर ग्रंथ संपदा त्याचे पुस्तकं पाहता. ठीक आहे, मी आता मुख्यच लिहिले, चिल्लर पुस्तकं लिहिलेच नाही. जे प्रमुख आहे परीक्षेत विचारते तेच आहे, गाजलेले आहे तेच लिहिले. हू वेअर शूद्राज 1946 पुस्तक लिहिलं. शूद्र कोण होते? ठीक आहे, हू वेअर शूद्राज, द अनटचेबल वे. ठीक आहे, द अनटचेबल वेगळं आणि फक्त टचेबल पुस्तक वेगळं हे लिहिलं. ठीक आहे, मग आपलं नाही ते लिहिलं आपलं यायचं पुस्तक आहे वीरा शिंदे. ठीक आहे, टचेबल पुस्तक हे पुस्तक कोणाचं आहे? वीरा शिंदे. आणि द अनटचेबल हे 1948 लिहिलं. हे पुस्तक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा फुलेंना अर्पण केलं, समर्पित केलं. कोणतं? द अनटचेबल. ठीक आहे, मग आता लक्ष द्या. त्याच्यानंतर रानडे, गांधी आणि जीना नावाचं पुस्तक लिहिलं. रानडे, गांधी आणि जीना. परीक्षेत प्रश्न विचारते खालीलपैकी कोणतं पुस्तक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं नाही? हू वेअर शूद्रा, द अनटचेबल. ठीक आहे, रानडे, गांधी आणि जीना आणि फक्त दिन अनटचेबल. तर कोणतं? अनटचेबल. द अनटचेबल त्याच्या नावासमोर आहे द अनटचेबल. रिडल्स इन हिंदुझम. ठीक आहे, हे सगळं अस्पृश्यतेवर प्रकाश टाकणारे हू वेअर शूद्रा, द अनटचेबल, रिडल्स इन हिंदुइझम, हिंदू धर्माच्या वाईट प्रथा परंपरा लिहिलेलं पुस्तक आहे. ठीक आहे, मग त्याच्यानंतर ठीक आहे बुद्ध अँड हिज धम्म 1957 लिहिलं. त्याच्या मृत्यूनंतर प्रकाशित झालंय पुस्तक. कोणतं? हा, ठीक आहे, 57 नंतर प्रकाशित झालं बुद्ध अँड हिज धम्म. ठीक आहे, मृत्यूनंतर प्रकाशित. ठीक आहे, कोणतं पुस्तक? बुद्ध अँड हिज धम्म. कास्ट इन इंडिया, भारताच्या कास्ट पद्धतीवर पुस्तक लिहिले. 1924 लिहिली ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ठीक आहे, कास्ट इन इंडिया, थॉट्स ऑन पाकिस्तान 1940 लिहिलं. थॉट्स ऑन पाकिस्तान. ठीक आहे, अनहिल्टेशन ऑफ द कास्ट. कारण तेव्हा मुस्लिमांसाठी स्वतंत्र राष्ट्र असावं, त्याचं नाव पाकिस्तान राहील. हे नुकतंच, ठीक आहे, नुकतंच रहमत अली चौधरीनं आपल्या पुस्तकात नाव या नेवर मध्ये म्हणलं होतं. ठीक आहे, त्याच्यावर पुस्तक लिहिलं थॉट्स ऑन पाकिस्तान. अनिलेशन ऑफ कास्ट हे पुस्तक लिहिलं. 10 भाषा येत होत्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना. किती भाषा? 10 भाषा. इथं धडान गतीची इंग्लिश नाही होत. 3 भाषा शिकायला होत्या, मराठी, इंग्लिश, हिंदी. त्या हिंदीचा सत्यानाश आहे. मैं उसके घर के सामने से जा रहा था तो कुत्ता मेरे तरफ भौंक रहा था, तो मैं भागते भागते शामिया के घर के बाजू से गया और ईर में कूद गया. सब लेखाचा सत्यानाश. हिंदीचा सत्यानाश, इंग्लिशचा तर विचाराचा नाही. बोललेली समजते का नाही त्याची गॅरंटी नाही, बोलता याचा विषयच नाही आहे. इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना 10 भाषा येत होत्या. मराठी, हिंदी, इंग्रजी, पाली, पारशी, गुजराती, संस्कृत, बंगाली, जर्मन आणि फ्रेंच. आता जर्मनीत शिकले म्हणून जर्मन येत होती, फ्रेंच मध्ये. ठीक आहे, आता इंग्लंडनं फ्रेंच लागूनच आहे. ठीक आहे, इंग्लंडनं फ्रेंच लागूनच आहे, ट्रेनच जाते. ठीक आहे, तिथे इंग्लिश खाडी आहे ह्या 2 देशाच्या मधात. बोगदा टाकून
ठीक आहे, बुलेट ट्रेन टाकली आहे आता सध्या, तर तिथं त्याले जर्मन, आता ठीक आहे इंग्लंडमध्ये इंग्लिश बोलते, मग तिची भाषा इथंच पहिले इंग्लिश येत होती, त्याने 10 भाषा येत होत्या, मराठी, हिंदी, इंग्रजी, पाली, पारशी, फ्रेंच, जर्मन, बंगाली, संस्कृत आणि गुजराती. मग त्याच्यानंतर ठीक आहे, आता कोणत्या लोकांचा प्रभाव होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर? गौतम बुद्ध, संत कबीर, ठीक आहे, संत कबीर, महात्मा फुले, रुसो, थॉमस पेन, ठीक आहे. त्याच्यानंतर अब्राहम लिंकननं लोकशाहीची डेफिनेशन सांगितली होती. लोकांनी लोकांसाठी निर्माण केलेले राज्य, ठीक आहे, दॅट इज कॉल्ड लोकशाही. नेपोलियन बोनापार्ट आणि JS मिल एवढ्या लोकांचा त्याच्यावर प्रभाव होता, ठीक आहे. त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रसिद्ध वचने, देशाच्या स्वातंत्र्यासाठी रक्ताचा शेवटचा थेंब असतपर्यंत मी लढत राहील, ठीक आहे. भाकरीपेक्षा इज्जत प्यारी, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, ठीक आहे. त्याच्यानंतर पहा का म्हणते, भिक्षेने गुलामी मिळते, स्वातंत्र्य नाही. भिक्षेने गुलामी मिळते, स्वातंत्र्य नाही. आम्हाला सामाजिक व धार्मिक गुलामगिरीतून मुक्त करा, म्हणजे आम्ही तुमच्या खांद्याला खांदा लावून राजकीय स्वातंत्र्यासाठी प्रयत्न करू. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एका भाषणात म्हणते का पहिले भारतातून समाजाची सुधारणा करा. जर तुम्ही आमच्या खांद्याने खांदा लावून सामाजिक सुधारणेत उतरत असाल तर तुमच्यासाठी राजकीय सुधारणेसाठी सुद्धा आम्ही तुमच्या सोबत आहे, ठीक आहे. मग आता लक्ष द्या, कोणत्याही समाजाच्या प्रगतीचा स्तर हा त्या समाजातील महिलांना प्राप्त केलेल्या प्रगतीवरून ठरतो. जिच्या हाती पाहण्याची दोरी तीच जगाला उद्धारी, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं. का जर महिला शिक्षित राहिल्या तर या समाजाची उन्नती कोणीही रोखू शकत नाही, ठीक आहे. म्हणून महिलाच्या शिक्षणासाठी दिलेलं हे वाक्य आहे. जर माझ्या मनात द्वेष आणि सूडबुद्धी असती तर 5 वर्षात या देशाचं मी वाटोळ केलं असतं. तिरस्कारनीय गुलामगिरी आणि अन्यायाच्या अमानुष गर्तेच्या पेचात पडलेल्या ज्या समाजात मी जन्माला आलो त्या समाजाची गुलामगिरी नष्ट करण्यास मी अपयशी ठरलं तर स्वतःला गोळी घालून घेईन म्हणते. मी ज्या समाजात जन्मलो त्या समाजावरचा अन्याय जर मी दूर करू शकलो नाही तर मी स्वतःला गोळी घालून घेईन म्हणते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्याला बी हिंमत लागते, हे म्हणाले, हे असं कोणी म्हणू शकत नाही, ठीक आहे. जीवन केवळ दीर्घ नसावे तर जीवन महान असावे. तुम्हाला मगाशीच सांगितलं, का म्हटलं, का 100 दिवस शेळी होऊन जगण्यापेक्षा 1 दिवस शिवा म्हणून जगा. का म्हणून जगा? शिवा म्हणून जगा. जोपर्यंत तुम्ही तुमचा समाज व्यवस्था बदलत नाही तोपर्यंत तुमची प्रगती होऊ शकणार नाही. म्हणून ठीक आहे, आपल्या पोराले 3 व्यवस्थेत पाठवा, न्याय व्यवस्था, त्याच्यानंतर UPSCतून कलेक्टर, SP बनवा, ठीक आहे. कारण हेच लोक तिथं कॅबिनेट सचिव जाते आणि तुमच्या समाजासाठी कायद्याचा ड्राफ्ट बनवते, पॉलिसी मेकिंग मध्ये जाऊ दे आपल्या पोराले. आणि तिसरी व्यवस्था आहे राजकारण. कोणती आहे? 3 ठिकाणी पोट्टे वाजवा. राजकारण बदमाश लोकांचं आहे म्हणते, तुम्ही म्हणून बदमाश पाठवले, मग काय देणार आहे तुम्हाला, ठीक आहे. 500 रुपयाचा दारूचा बंपर, ठीक आहे, 2 मटणाच्या बोट्या संपल्या तर चिवडा खा लागते, कुटार, त्याच्यातले शेंगदाणे आणि कांदा निवडत बसा लागते, ठीक आहे. असा वेळ म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर, ठीक आहे, आबिद दादा शेख यांच्या प्रसिद्ध गजलकार यवतमाळ यांच्या 4 लाईनी, कोई चिल्ला कर चला गया, कोई चीख कर चला गया, एक बच्चा स्कूल के बाहर बैठकर हिंदुस्तान की तकदीर लिख कर चला गया, हिंदुस्तान की तकदीर लिख कर चला गया. म्हणून हे जे मी तुम्हाला सांगून राहिलो का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोण होते तर त्याच्यासाठी पुन्हा 2 लाईन आहे. बहुत से लोगों ने मुझे मिट्टी में दबाने की कोशिश की, बहुत से लोगों ने मुझे मिट्टी में दबाने की कोशिश की, लेकिन उनको पता ही नहीं कि मैं बीज हूं. जमिनीत बी पेरल्यानंतर मातीचं डेंबूर फेकून उगवण्याची ताकद ज्या माणसात असते तो माणूस म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. आणि ते या समाजाला, या भारताला त्यानं दाखवून दिलं. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं या समाजासाठी, या भारतातल्या प्रत्येक लोकांसाठी मोठं योगदान आहे. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घराघरात गेला पाहिजे, त्या माणसाचा विचार केला पाहिजे, संविधान भारतीय लोकांना कळलं पाहिजे. याच्यासाठी आपण संविधान बचाव मोहीम चालू केली आणि संविधान लोकांच्या मनात उतरवायची मोहीम चालू केली आणि लोकांच्या जागृतीचं काम चालू करून राहिलो. हे काही राजकीय लोकांना नाही पटवून राहिलं म्हणून राजकीय लोक मला बदनाम करण्याचा प्रयत्न करते. जेव्हा योद्धा शरण येत नाही तेव्हा त्याने बदनाम केल्या जाते. त्याच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरही सुटले नव्हते, ठीक आहे. म्हणून आपलं काम करत राहायचं. लोकांच्या कल्याणासाठी जेल झाली तरी चालते, मागं पुढं पाहायचं नाही. धन्यवाद.